रॉयल स्पोर्ट्स कळंबोलीकडून हे 1000 रुपयाचा कॅश प्राईज देखील आहे. ॲटिट्यूड कलेक्शनच्या माध्यमातून ही टी शर्ट्स, अगदी त्याच वेळेला प्रदीप स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही कॅप आणि 1000 रुपयाचा कॅश प्राईज रॉयल स्पोर्ट्स कळंबोली आणि दोस्ती 11 या संघाच्या माध्यमातून देखील आहे. 1000 हे त्याला देण्यात येत असताना 1000 रुपीज कॅश प्राईज. ललित केशवान 16 बॉल 35 धावा, नॉट आउट राहिला, एक तास लढला खेळाडू. ललितशी चर्चा करूया. धन्यवाद ललित. ललित जास्तीचं बोलत नाही, तो म्हणतो सामन्याकडे आपण कॉन्सन्ट्रेट करूयात. वेल प्लेड अँड कॉंग्रॅच्युलेशन्स. धन्यवाद. सामन्याला जशी सुरुवात होईल या आवाजामध्ये बदल करूयात. मच्छिंद्रजी पाटील सर यांचा आवाज या फर्स्ट इनिंगमध्ये आणि या महत्त्वाच्या सामन्यामध्ये पुन्हा एकदा आपण ऐकतो आहोत. थँक्यू सो मच जयेश भोसले सर. नाव बॅक टू क्रिकेट. आपण म्हणणार आहोत लगेच सामन्याकडे. 3 सामन्याचा खेळ संपल्या, 4थ्या सामन्याकडे आपण आगोकूच करतोय. टाइम मॅनेजमेंट या स्पर्धेमध्ये नेहमी तुम्हाला पाहायला मिळते आणि तसंच एक सामना तुम्हाला पाहायला मिळेल. श्रीमित्र मंडल वर्सेस पूजा डायनॉस्टिक सेंटर आणि टॉस जिंकला श्रीमित्र मंडल संघाने. प्रथम दर्शनी क्षेत्ररक्षण निवडलंय आणि फलंदाजीला मदत केलंय पूजा डायग्नोस्टिक सेंटर या संघाला. बघायचं 5 षटकांच्या सामन्यामध्ये कशी लढत पाहणार आहे दुपारच्या सत्रामध्ये. सर्व प्रेक्षकांचं मनापासून आभार. जय सर. अजित व्यवस्थापक मंडळ रॉयल कळंबोली. अजित, मी आपलं लक्ष वेधेन. चला, जेवणाची तयारी झाली आहे का? श्रीमित्र मंडळ मागच्या वर्षी चॅम्पियन संघ कोण विसरणार. तो थरार त्याने जिंकलेले एकापेक्षा एक ते चांगले सामने आणि तो जल्लोष शेवटच्या सामन्यामध्ये केलेला मी आजही विसरणार नाही. बघायचं यावर्षी 2026च्या 6व्या पर्वामध्ये संघाचा कसा परफॉर्मन्स पाहायला मिळेल याच्याकडे लक्ष लागले क्रीडा विश्वास. गोलंदाज अविनाश जाधव एक भरपूर अनुभवी आणि भरपूर क्रिकेटमध्ये मुरलेला खेळाडू समोर खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मागे निघून जातो. विकेट किपरला बीट करत असताना मागे देखील फ्लँक स्लिपला बीट करतोय. चेंडू निघून गेलाय नॉन स्टॉप सीमा पलीकडं. नशिबाचा चौकार लेग बाईचा. अशा प्रकारे चौकार जर येत असेल तर विचार करू शकाल तुम्ही गोलंदाजीमध्ये गती किती निर्माण केली जाते. चेंडू मागे निघून गेलाय, वेगळं नॉन स्टॉप निघून गेला. विकेट किपरला बीट केलं, त्याच्या मागे फ्लाइंग स्लीपला बीट केलं, नंतर चेंडूचा पाठलाग केला. मध्ये चेंडू थांबला नाहीये आणि शेवटच्या क्षणाला चेंडू विसावला. तो मात्र सीमा पलीकडे जाऊन आणि पहिला नशिबाचा चौकार या संघासाठी. रॉयल कळंबोली पुरस्कृत विजय शेठ खानावकर आणि दिलीप शेठ खानावकर आणि आमचे पोपेटा बंधू या सर्वांच्या माध्यमातून स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. गेली मागचे कित्येक वर्ष या स्पर्धेनं अभूतपूर्व यश संपादित केल्यानंतर 6व्या पर्वामध्ये ही स्पर्धा पाहायला मिळते. सामना श्रीमित्र मंडळ संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि पूजा डायग्नोस्टिक सेंटर या संघाला सांगितले की तुम्ही फलंदाजी करा. सुरुवात मात्र तेवढी चांगली नाहीये. मात्र नशिबाच्या 4 धावा मिळाल्या आणि एकूण धावा रामावळे सांगतात 5 धावा फलकावरती. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न मध्ये चेंडू टप्पामध्ये खाली राहिलाय आणि बहुतेक वेळेला आपण पाहतो की ज्यावेळी टप्पामध्ये खाली राहते फलंदाज फार कठीण असतो. तो चेंडू पीक करणं, बॅटवर घेणं, मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करणं अशा भरपूर समस्यांना तोंड द्यावं लागतं आणि डॉट डिलिव्हरी. एक चौकार नशिबाचा मिळाल्यानंतर गोलंदाज कमबॅक करतो. अविनाश जाधव स्टार केला फलंदाज. उजव्या हाताचा आक्रमक आणि अष्टबलीकडून केतन सालवीला आपण पाहतोय. सालुंके भरपूर वर्ष खेळाडून देखील ऊन वारा पाणी पाऊस पाहून आपला जो खेळ दाखवल्या मैदानावरती मागच्या कित्येक वर्षामध्ये सर्वांना भुरल घालणारा खेळ त्याचा आपण नेहमी पाहत असलोय. लवली हिट हॉन्सला फेकून दिला चेंडू काऊ करणं वन बॉल सीमा पार. पहिला चौकार बॅटमध्ये येतोय सालुंक्याच्या. का मागच्या वर्षी मी या स्पर्धेचे चॅम्पियन ठरलो होते याचं उत्तर दिलंय स्क्रीनवरती दाखवलं जाते. श्रीमित्र मंडळ संघ टॉस जिंकून यावेळी क्षेत्ररक्षण स्वीकारत असताना इजा झाली. क्षेत्ररक्षकाला करा डाय स्वतः त्यानं सूर मारली जशी पाण्यात एखादी सूर मारावी. बघायचं का स्क्रीनवरती ॲक्शन रिप्ले पीडीच्या माध्यमातून चौकार जरी आलाय तरी मध्ये स्वतःला झोकून देण्याचा प्रयत्न केला क्षेत्ररक्षकानं. हॅपी सिंग स्वतःला झोकून देत असताना बघायचं इजा झाली का. लहान मुलांना विनंती, तुमचं काहीच काम नाहीये, त्यांना बाजूला येऊ देऊ नका. चला, गंमत नाही तिथे मित्रांनो, चला बाजूला व्हा. डॉक्टर तिथे उपस्थित आहेत आमचे. एकमेव स्पर्धा ज्या स्पर्धेमध्ये आपण नेहमी पाहतो डॉक्टर नेहमी उपलब्ध करून देतात. इंटरनॅशनल स्पर्धेमध्ये आपण पाहत असतो त्या पद्धतीने डॉक्टरांची सुविधा या स्पर्धा देखील तुम्हाला उपलब्ध करून दिली जाते. इजा झाली खेळाडूला लगेच सर्व खेळाडू एकवटले, विचारपूस केली. ही क्रिकेटची भावना, हा क्रिकेटचा धर्म पाळत असताना फक्त जिंकणं आणि हरण्यापुरते क्रिकेट नसतो आणि दाखवले की आपल्या ज्या भावना आहेत खेळाडूंच्या प्रती त्या देखील जोपासल्या जातात. चांगलं क्रिकेट, चांगला
चांगला ॲटमॉस्फिअर स्पर्धेच्या माध्यमातून आणि ड्रेस कोड पूर्ण ड्रेस कोड या भरपूर कमी स्पर्धा असतात ज्या स्पर्धेमध्ये पूर्ण ड्रेस कोड आम्हाला पाहायला मिळते त्यापैकी एक रॉयल कलंबोलीची ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय कलंबोली प्रीमियर लीग स्वर्गवासी मनोहर शेठ यांच्या स्मरणार्थ स्पर्धा आपण पाहतोय ती कलंबोली प्रीमियर लीग गेली मागच्या 5 वर्ष ही स्पर्धा प्रेक्षकांच्या घरात मनामध्ये घर करून बसली आणि स्पर्धेचा दर्जा स्टँडर्ड भरपूर सातत्याने वाढत असताना उंचावत असताना आणि यावर्षी देखील अत्यंत दिमाखात स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते स्वर्गवासी मनोहर शेठ बाराम खानावकरांच्या सन्मानासाठी ही कलंबोली प्रीमियर लीग सन्माननीय विजय शेठ खानावकर आमचे विद्यमान नगरसेवक आणि हनुमंत चौधरी आणि दिनेश पोपेटा यांचं खूप चांगलं सहकार्य यांच्या अथक परिश्रमातून यांच्या स्वप्नातून साकारलेली स्पर्धा आमचे दिलीप शेठ खानावकर त्यांचं देखील भरपूर योगदान आहे स्पर्धेला या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतोय सीनवरती ड्रोन व्ह्यू पुन्हा एकदा दाखवला जात आहे अगदी डोल्यांचं पारणं फेडणारं दैदीप्यमान क्रिकेटचा सोला आणि त्यामध्ये असणारे ड्रोनचं व्ह्यू बाजूला हायवे मुंबई एक्सप्रेस हायवे आपण पाहतोय वेगाने जेवढ्या गाड्या जातात तेवढ्याच वेगाने स्पर्धा देखील पुढे सरकते चला सामना सुरू करूया आपण पंचदेखील तिथे पोहोचले होते विचारपूस झाली आता नंतर मला सांगितलंय खेळाडू ओके असेल तर आतमध्ये येईल नसेल तर मग रिटायर्ड होऊ शकतो आणि त्याच्या जागी आपण अतिरिक्त खेळाडू आपण घेऊ शकता हा ड्रोन व्ह्यू बघू शकाल आपण ही पहिल्या दिवशी टिपलेली दृश्य उद्घाटन सोहळ्या प्रसंगी अक्षरशः डोल्यांचं पाडणं पेडणारी ही स्पर्धा आणि त्याचे ड्रोन व्ह्यू विलोभनीय दृश्य ही क्रीडानगरी सायंकाळच्या वातावरणामध्ये देखील खूप सुंदर तुम्हाला ॲटमॉस्फिअर पाहायला मिळेल प्रथमेशला देखील आपण पाहतोय वेलकम प्रथमेश एक जबरदस्त क्रिकेटर हॅपी सिंग स्वतः विजय शेठ खानावकर तिथे लगेच पोहोचले मागे बसले होते स्टेजवरती लगेच दादा तिथे पोहोचले कारण दादांचं हेच तर नेहमी विजय शेठ रॉयल मॅन ज्याला का संबोधलं तर भरपूर वर्ष लोकांच्या मनावरती आश्चर्य गाजवलंय आमच्या रॉयल मॅननं डाऊन डाऊन पर्सनॅलिटी सिम्पल लिव्हिंग हाय थिंकिंग लोकांसाठी 24 तास उपलब्ध असणार आपला नगरसेवक म्हणून लोकांचा विश्वास आहे नगरसेवकावरती आणि दादा मागच्या कित्येक वर्षामध्ये आमचे रॉयल मॅन विजय शेठ खानावकर केलेले कार्य त्यांच्या कार्याची पोचपावती म्हणून गेली कित्येक वर्ष त्या पदावरती आहेत चला पंच काही इशारा आहे तुमचा चेंडू द्यायचा आहे आतमध्ये बाहेर गेलाय विजय शेठ खानावकर एक जबरदस्त निर्भीड व्यक्तिमत्व आपल्या वडिलांकडे मिळालेला राजकीय वारसा सांभाळत असताना आपली जबाबदारी सांभाळत असताना आपल्या लोकांना सोबत घेऊन जात असताना आपल्या लोकांसाठी अहोरात्र झटणारे व्यक्तिमत्व म्हणजे विजय शेठ खानावकर एक मोठं व्यक्तिमत्व रॉयल मॅन राजासारखं जीवन जगणारं व्यक्तिमत्व मात्र वेळ प्रसंगी लोकांच्या नेहमीच सुखदुःखात सहभागी होणारं ही पर्सनॅलिटी त्यांच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहतोय कलंबोली म्हटले तर विजय शेठ खानावकर यांच्या नावाने हे शहर देखील ओळखलं जातं ही ओळख राहिली चला चेंडू आतमध्ये द्या सामन्याला उशीर नकोय पीटीसीच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट देखील सुंदर केलं जात आहे अप्रतिम क्रिकेट स्पर्धा मी मगाशीच म्हटलं राम आणि वाघ मी जसं मैदानात आलो असं मला वाटलं की मी जयपूरला आलो की काय कारण जयपूरला गुलाबी सिटी म्हटलं जातं आणि तसं गुलाबी थिंग या स्पर्धेमध्ये अप्रतिम संकल्पना मला असं वाटलं की यावर्षी स्पर्धा होणार नाही आहे कारण निवडणुकांचं रणशिंग फुंकलं होतं आणि त्यामध्ये विजयदादा भरपूर बिझी होते मात्र तरी देखील ही स्पर्धा झाली कारण कुठेही थांबली नाही ही स्पर्धा वेलकम अजय सर ज्यांच्या माध्यमातून कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट चालवलं जातं आणि ज्यांच्या माध्यमात आधुनिक शैक्षणिक क्षेत्र जे भरपूर उज्ज्वल केलं जातं कारण कॉम्प्युटर ही आजची काळाची गरज आहे आणि ते आमचे अजय सर या आमच्या मुलांना येणारी पुढची पिढी घडवत असतात त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय वेलकम अजय सर तुमचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतोय थोडासा खेळ थांबलाय प्रेक्षकांच्या माझ्यासाठी सुरू असलेला सामना आपण एन्जॉय करतोय श्रीमित्र मंडल आणि पूजा डायग्नोस्टिक सेंटर यांच्यामध्ये 4 चेंडूचा खेळ संपलाय धाफलकावरती 9 धावा एक चौकार नशिबाचा पाहायला मिळाला एक चौकार बॅटमध्ये येताना पाहायला मिळाला अत्यंत धावसेकाला वेगानं करतोय सन्मान्य कुमार भाऊसाहेब पाटील यांची जी टाटा गाडी आहे अजय सरांना त्या ॲप्सवरती गेले त्यांचा डाटा काढला आणि त्यानंतर आम्हाला सांगितलं त्यांचा नंबर मोबाईल नंबर देखील आहे मित्रांनो प्लीज ती गाडी काढा इथपर्यंत येऊ देऊ नका आम्हाला तुमची माहिती काढीपर्यंत कधी गाडी गेटवर आहे सध्या वाहतुकीला कोणी ते विनंती करेन कुमार भाऊसाहेब पाटील यांना की आपली ती गाडी आपण लगेच काढा ऑनसाइडला चेंडू वाला चेंडू पुढे सरळ दर्शनला बीट करतोय चेंडू अजून एक देखना चौकार बॅक टू बॅक 2 चौकार बॅटमध्ये निघाला पाहायला मिळतं फलंदाच्या माध्यमातून आणि धावसेकाला वेगानं वेग येतोय एकूण धाबा 10 पाक होते 13 धाबा पहिला षटक सुरू असताना पहिला चेंडू पहिला चौकार नशिबाचा नंतर एक लॉंगॉनला एक स्क्वेअर ऑफ द विकेट 2 चौकार दाखवत फलंदाज स्ट्रायकांचा घनागती विस्फोटक फलंदाज करायचा केतन सालुंके मागच्या वर्षी आम्ही चॅम्पियन का होतो याचा परिचय दिलाय या वर्षी आम्ही किती फॉर्म मध्ये आहेत याचा देखील परिचय दिलाय या रणरंत्या उन्हामध्ये त्याची पॅट तापते
जसा सूर्य तलपतोय तशी त्याची बॅट देखील तलपते आणि धावांचा वेग मात्र वाढतोय. व्हेरी गुड बॅटिंग ओव्हर द विकेट ऑन साइडला ऑन द राईज केल्याचा प्रयत्न मात्र चेंडू टप्पानंतर जास्त बाउन्स झाला. फलंदाजांना बॅटचा प्लेस लवकर ओपन केला, चालून केला, मात्र कमबॅक करून दिले गोलंदाजानं. मागच्या 2 चेंडू 2 चौका लागल्यानंतर अशा रीतीने पहिल्या षटकाची सांगता होते. एकूण धावा दापक होती 13. गडी बाद झालाय 0 म्हणजे बिनबाद. दमदार सुरुवात. मी मगाशी याची चर्चा करत होतो, विजय शेठ खाणावकरांची चर्चा करत होतो. फार कमी कालावधीमध्ये आपल्या वडिलांचं राहिलं कार्य, आपल्या भावांच्या खांद्याला खांदा लावून समाजामध्ये सामाजिक बांधिलकी जोपासणं, समाजासाठी कार्य करणं, का यूट्यूबच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून, इंस्टाच्या माध्यमातून त्यांचे भरपूर व्हिडिओ आम्ही पाहत असतो. कशा प्रकारे लोकसेवक असावा, कशा प्रकारे लोकांच्या भावना जोपासावा, कशा प्रकारे समाजाला संघटित करावं, कशा पद्धतीने समाजासाठी कार्य करावं, हे आमच्या रॉयल मॅन विजय शेठ खाणावकर यांच्या माध्यमातून आम्ही नेहमीच शिकलोय. येणाऱ्या नवीन पिढीला देणारा वारसा कसा असावा आणि त्यांच्या वडिलांचं राहिलं कार्य त्यांच्या माध्यमातून आपण पूर्ण करतोय. असं नेहमी म्हटलं जाते की शुद्ध बीजापोटी फले रसाल गोमटी, आणि मनोहर शेठ साहेबांचं राहिलेलं कार्य त्यांच्या माध्यमातून पूर्ण करतात ते आमचे विजय शेठ खाणावकर. त्यांच्या कार्याला मी सलाम करतोय आणि वळतोय लगेच सामन्याकडं. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रारंभ होतोय. षटकाला सुरुवात करतोय, गोलंदाजीमध्ये येतोय गोलंदाज गोविंदा घोर येत असताना. गोविंदा नेहमीच तुम्हाला आठवत असेल, तिरुपती बाळाजी गोविंदा गोविंदा म्हटलं जातं. आणि बघायचं आज गोविंदा कशा प्रकारे कामगिरी करतोय. वेळ का वाया जातोय, प्लीज भरपूर वेळ जातोय. पंच लक्ष वेधित जरा वेधतोय तुमचं, त्यांना विनंती करा वारंवार प्लीज फिल्डिंगमध्ये एवढा वेळ नका घेऊ प्लीज, कारण ज्या पद्धतीने षटक संपलाय तुमच्याकडे वेळ होता तेव्हा फिल्डिंग प्लीज करून घ्या ती. चला उशीर नको प्लीज, कारण आपलं टाइम मॅनेजमेंट, मायक्रो मॅनेजमेंटसाठी स्पर्धा ओळखली जाते. प्रचंड शिस्त, सातत्य, डिसिप्लिन आणि पारदर्शकता, ट्रान्सपरन्सी, डेडिकेशन अँड कमिटमेंट, वचनबद्धता या 5 तत्वावरती स्पर्धा सातत्याने आपण पाहतोय. ऑन साइडला हिट करण्याचा प्रयत्न मात्र नाही. स्वतः गोलंदाज चेंडू खाली पोहोचलाय, कव्हर करत मिळणार ते एकच धाव. स्वतः पायानं फील्ड करण्याचा प्रयत्न केलाय. गोलंदाजाला भरपूर काही करावं लागतं. ग्रीप, तदनंतर रनवे, तदनंतर रिलीज ऑफ डिलिव्हरी, तदनंतर फॉलो थ्रू मध्ये स्वतःला सावर, तदनंतर बॅकअप देणं, मागं जाणं, भरपूर काही क्रिया केल्यात. त्यानंतर मात्र एक धाव. धावसंख्येचा आकार वाढतोय. एकूण धावा 14 धावा. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा, प्रेक्षकांच्या मनावरती घर करणारे ही स्पर्धा आपण पाहतोय. कळंबोली प्रीमियर लीग, ज्या स्पर्धेत 365 दिवस आवर्जून वाट पाहिली जाते. जिथे विजय शेठ खाणावकर तिथे रॉयल मॅन, तिथे रॉयल कारभार. त्यामुळे या स्पर्धेमध्ये कुठेही कमी नसते, कोणत्याही गोष्टीची कमी नसते. प्रेक्षकांसाठी भोजनाची देखील व्यवस्था या स्पर्धेच्या माध्यमातून गेली कित्येक वर्ष आपण पाहतोय. 6व्या पर्वामध्ये गोलंदाज तयार, धाव फरकावरती धावा वेगानं आल्यात. पहिल्या षटकामध्ये आले ते 3 चौकार, एक लेग बाईटच्या माध्यमातून, आणि नंतर बॅटनं सालुंक्याच्या बॅटनं 2 झणझणीत चौकार पाहायला मिळाले. त्यानंतर धावसंख्या थोडीशी खीळ लावली या षटकामध्ये. गोलंदाज तयार पेटूमध्ये शतक्षणाची वीररचना, शॉर्ट पॉईंट, शॉर्ट कव्हर शॉट, एक्स्ट्रा कव्हर थर्डमॅन आणि लेग स्लिप, फ्लाइंग स्लिप आणि पंचांचा वाईटचा इशारा. अशा पद्धतीने जेव्हा चेंडू फेकले जातात ऑप्शनच्या थोड्यासा बाहेर, असं ते पंचांना गाफील करण्याचं कार्य केलं जातं आणि पंचांना प्रेशर करण्याचा प्रयत्न. मात्र पंच तेवढेच अनुभवी आणि तटस्थ पंच, आणि त्याने सांगितलं वाईटचा इशारा आलाय. आपण त्या धावसंख्येमध्ये वाढ होते आणि धावसंख्या पुढे सरकत असताना मजा येईल. सामन्यामध्ये किती धावा उभा राहतील. फॉरवर्ड कडून लावण्यात आलं अगदी जवळ. मित्रांनो प्लीज गार्ड घालून तसं क्षेत्ररक्षण करत चला, प्रिकॉशन घेत चला. लेगस्टम्पच्या बाहेर चेंडू याच बघायचा फलंदाज आतमध्ये आहे की नाहीये, त्याची देखील शहानिशा केली जाईल. मजा येईल सामन्यामध्ये. मागच्या वर्षी चॅम्पियन संघ श्री मित्रमंडळ या वर्षी कशी कामगिरी करेल याच्याकडे लक्ष लागलंय. आणि धावसंख्येला आकार नाहीये. धावसंख्या स्थिरावलेली 15. आमचे वाघ आणि राम आम्हाला माहिती देत असताना खूप चांगली भूमिका योगेश वाघ, नेहमी एक चांगले स्कोरर या स्पर्धेमध्ये नव्हे तर या मैदानाच्या प्रत्येक स्पर्धेमध्ये आम्ही त्यांना पाहिलंय एक चांगली कामगिरी बजावत असताना. त्यांचं देखील आम्ही स्वागत करतो. राम देखील आम्हाला चांगली माहिती देतात. पीटीच्या माध्यमातून केडी बंधू आमचे ते देखील लाईव्ह कास्टच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचतात. त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. फॉरवर्ड आणि एस के सावंत डीजे आमचे उदय पवार, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. मोठमोठे इव्हेंट कव्हर करतो. विकेट पंचांच्या मागे पंचांना हायलो करून चेंडू केला. दुसऱ्या बॅटचा प्रयत्न केलाय, चेंडूला उचललाय फार वेगानं. दर्शन तोपर्यंत मिळणार ती एकच धाव. धफक होती. धावांचा वेग वाढतोय, कमी झाला मी म्हणेन, कारण ज्या पद्धतीने पहिल्या षटकामध्ये धावांचा ओघ वाढला. 2-3 चौकार आपण पाहिला. बॅटबंद सालुंक्याच्या 2, एक लेगबायचा नशिबाचा चौकार, आणि पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्यानंतर धावसंख्येला खीळ लावली ती गोलंदाज अविनाश जाधव, नंतर गोविंदा गोरेने. गुड बॉलिंग गोविंदाची, त्याची लेन, त्याची लाईन, त्याची ॲक्युरेसी, त्याचं परफेक्शन, त्याचं डायरेक्शन आणि त्याची गती आणि त्याचं ते कंट्रोल स्वतःवरती सुपर बॉलिंग पीटीमध्ये दाखवत असताना यापेक्षा जास्त
चांगली गोलंदाजी चांगली कुठे पाहायला मिळेल. फुलटॉस चेंडू ऑन साईडला उलवण्याचा प्रयत्न मात्र हिट झालाय. मात्र चेंडूमध्ये हाईट फॅट जास्त असल्या कारण गोलंदाजानं ते अपील केलं नाहीये आणि डॉट डिलिव्हरी. गोविंदानं खरोखरच खूप चांगली गोलंदाजी केली. मी मगाशी देखील म्हटलं होतं की गोविंदा गोविंदा तिरुपतीला नेहमी म्हटलं होतं आणि त्याबद्दल गोविंदा कार्य करत असताना व्हेरी गुड बॉलिंग. पहिल्या षटकामध्ये फलंदाजानं अक्षरशः धाबा कुठल्यात. दुसऱ्या षटकामध्ये फलंदाजानं थांबवलंय ते गोलंदाज गोविंदानं. हा चेंडू ऑन साईडला पुन्हा एकदा बोलावला. ऑन साईडला लोंगाला बॅकअप चांगलं आहे. शतक्षा येतोय स्क्रीन समोर. हॅपी सिंगचं मी कौतुक करेन. मगाची इजा झाली मात्र पुन्हा उठला आणि पुन्हा कामाला लागला. हेच तर क्रिकेट आहे. जरी पडलात तरी उठा आणि तयार व्हा आणि पुन्हा तयारी करा. आणि हॅपी सिंगनं दाखवलं की संघ माझ्यासाठी किती महत्वाचे आहे. माझी इजा मला महत्वाची नाहीये, माझी इंजुरी मला महत्वाची नाहीये. अंदाजे दापालकावरती 5 चेंडूचा खेळ संपतो. 18 धावा. शेवटचा चेंडू पॉवर प्ले ओव्हर मधला. चांगला हिट हॉर्न साईडला चेंडू खेळून काढलाय. दर्शन दुसऱ्यांदा चेंडू खाली येते. स्क्वेअर ऑफ द विकेट पंचायतच्या एक्झॅक्टली मागे. थ्रो मात्र त्याचा थोडासा वाईडिश आलाय. मध्ये बॅकअप चांगलं होतं आणि अशा रीतीने 2 षटकांची सांगता होते. 19 धावा खडी बाद झाल्यात. एकही नाही अजूनपर्यंत आणि 2 षटकामध्ये 19 धावा. पहिल्या षटकाच्या कंपॅरिझन मध्ये षटक खूप चांगलं राहिले कारण पहिल्या षटकामध्ये आले त्यात 14 धावा आणि या षटकात राममला सांगतील की धावाल्यात त्या फक्त 6. पहिल्या षटकामध्ये 3 चौकार. या षटकामध्ये एकही चौकार षटकार नाहीये. चांगलं कमबॅक. 19 धावा 2 गडी बाद. स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे यांची जयंती, त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना त्यांच्या पवित्र स्मृतीस आम्ही अभिवादन करतोय. 86 वर्षाचं वादळ आयुष्य मराठी माणसासाठी जगणारं एक झुंजार आणि ज्वलंत नेतृत्व स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या जयंती, त्या जयंतीनिमित्त त्यांना त्रिवार आम्ही मुजरा करतोय आणि त्यांना श्रद्धांजली देखील आम्ही अर्पित करतोय. कळंबोलीच्या माध्यमातून देखील आणि रॉयल कळंबोलीच्या माध्यमातून देखील आम्ही त्यांना श्रद्धांजली अर्पित करतोय. चला फिल्डिंग मध्ये जास्त उशीर नकोय. यश योगेश. मिलिंद पाबरेकर आमचे पंच, तिसरे पंच. मुंबईची लाईफलाईन जिला समजली जाते ती आमची रेल्वे आणि त्या रेल्वेमध्ये ते कर्मचारी आहेत. त्यांचा देखील आम्हाला सार्थ अभिमान देखील आम्ही बाळगतो त्यांचा. चला आपण सामन्याला सुरुवात करूया. 2 षटकामध्ये 19 धावा. जय सर, मनापासून स्वागत तुमचं. भरपूर चांगली कामगिरी. 10 मिनिटं झालीत. या 2 षटकांसाठी लक्ष व्यस्त तुमचं. टाइम मॅनेजमेंट, मायक्रो मॅनेजमेंट या स्पर्धेने 19 धावा. 2 षटकांची सांगता. 1 षटकामध्ये 14, दुसऱ्या षटकामध्ये 6. पुढचा सामना आम्ही आमंत्रित करतो पुढच्या सामन्यासाठी. शहीद भगत सिंग वर्सेस डीजी पोपेटा कन्स्ट्रक्शन. एक मोठा सामना पाहायला मिळेल पुढच्या फेरीमध्ये. दोन्ही संघांना विनंती, गेट रेडी फॉर द नेक्स्ट मॅच फॉर द टॉस. नवीन षटक प्रारंभ होतोय. गोलंदाज अविनाश जाधव येत असताना गोलंदाजीमध्ये. हो, गुड डिलिव्हरी. चेंडूमध्ये जास्त बाउन्स. फलंदाज बीट करत असताना कोणत्या प्रकारे फुटवर नाहीये. फलंदाजाचा बीट करत असताना फुटवर असायला हवं तुमचं. अंदाज फुकत धावा मात्र डॉट चेंडू. मागच्या 7 चेंडूवरती एकही चौकार, एकही षटकार नाहीये फलंदाजांना. त्यामुळे अक्षरशः बॅकफुटला आणून सोडलंय मागच्या 7 चेंडूमध्ये. फुलटॉस ऑन साईडला चेंडू वलवून काढलाय. दर्शन चेंडू खाली, दर्शनला बीट करतोय. चौथ्यांदा चेंडू दर्शनच्या जवळ गेला आणि आता मात्र मिसफील केले. चेंडूने हुलकावणी दिली आणि जशी हुलकावणी दिली मैदानामध्ये 4 करून अगदी डोक्यावरती हात ठेवलेत कारण पश्चाताप झालाय. हा बघा ऍक्शन रिप्ले. गोविंदा थोडासा नाराज झालाय कारण ज्या पद्धतीने चेंडू फटका होता, क्षेत्ररक्षक दर्शन तिथे होता, त्याला चेंडू फील करायचा होता. गेल्या फक्त एकच धाव मिळाली असती मात्र अशा परिस्थितीमध्ये आला तो चौकार आणि चेंडू वरती वाकलाच नाहीये आणि चेंडू मात्र त्याला बीट करतोय 4 धावांसाठी. नशिबाचा चौकार निश्चित पाहायला मिळाला. या चेंडूवरती फोर्स करण्याचा प्रयत्न. सध्या गोलंदाज चेंडू खाली, फलंदाज बाद. पहिला धक्का निर्माण केलाय. पहिल्या धक्क्यासाठी भरपूर प्रतीक्षा करावी लागली आणि पहिला धक्का निर्माण झालाय. परतावं लागेल फलंदाजाला. फलंदाज बाद होतोय सुरेश मुनीम. सुरेशचा खेळ एवढा चांगला राहिला नाहीये मी म्हणेन. थँक्यू जय सर. 4 चौकार त्याने मारला मात्र फार वेळ जिंकू शकला नाही आणि पहिला धक्का क्रमांक मिळतोय या संघाला. मजा येईल सामन्यामध्ये जय सर. पहिला सामना चांगला पाहिला आपण. जो सामना पाहायला मिळाला महाकाल ग्रुप आणि हॅलो किड्स प्रिन्स स्कूलमध्ये. शेवटच्या चेंडूवरती सामना आले. काय थरार नाट्य रंगलं आणि काय सामना झाला. तशा सामन्याची आम्ही वाट पाहतोय. बघायचं तसा सामना पाहायला मिळेल का. मागचा सामना थोडासा एकतर्फी राहिला. एकतर्फी प्रेम किंवा एकतर्फी क्रिकेटचे सामने हे कोणालाच आवडत नाहीयेत. त्यात मजा देखील नसते. बघायचं ह्या सामन्यामध्ये चांगला सामना पाहायला मिळेल का. चला स्पीडअप करूया आपण. नवीन फलंदाज इनॅट नंबर 3 वरती आलाय तो प्रभा अंबोरे. मोठा फलंदाज, मोठं नाव
क्रिकेटच्या दुनियेमध्ये आणि या संघातील आयकॉन खेळाडू. भरपूर वर्ष त्याने क्रिकेटवरती आपलं पूर्ण अधिराज्य गाजवलंय आणि भरपूर वर्ष क्रिकेटच्या पटलावरती एक मोठं नाव अंबोरे आणि तो आलाय मैदानावरती. बघायचं आहे कशा रीतीने कॅप्टन आणि आयकॉन देखील आल्या आल्या माती हाताला लावतोय, ग्रीप मजबूत करतोय. मोठे फटके पाहिजेत त्याला, कारण मागच्या 7 चेंडूमध्ये चौकार आला नव्हता. 8व्या चेंडूतील चौकार आल्यानंतर मात्र फलंदाज देखील बाद झाला. हे का विसरता कामा नाहीये. डीजे मास्टर आमचे उदय दादा, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. मोठमोठ्या DY पाटीलच्या जे इव्हेंट असतात ते कव्हर करतात त्यांच्या माध्यमातून. ते देखील कार्य आपण पाहतोय. मोठमोठे स्टेज शो त्यांच्या माध्यमातून कव्हर केले जातात. आणि त्यांचे मोठे बंधू सुरेशदा पवार यांचं देखील आगमन झालंय. चेंडू निघून गेलाय. दरम्यान रिझन मध्ये पाहता पाहता गोळीच्या बेगानं नॉन स्टॉप निघून गेलाय चौकारासाठी. पाहता पाहता चौकार देखील पाहायला मिळाला. प्रेक्षकांना डीजेची सध्या परवानगी मिळणार नाही, कारण समोर आपल्या स्कूल आहे. अच्छी मुले उद्याचं भविष्य, कारण शाळेमध्ये भविष्य घडवलं जातं आपल्या भारताचं, आपल्या देशाचं, आणि त्यामुळे डीजेची सुविधा इथे उपलब्ध नाहीये. त्यामुळे आम्ही डीजे प्रेमींची माफी मागतोय मनापासून. धाबांचा वेग मात्र 27 वरती पोहोचतोय. थँक्यू राम. योगेश वाघ आमची राम आणि मला माहिती देत असताना 4 चेंडूचा खेळ संपलाय. चांगला कमबॅक झालं, मात्र धावांचा वेग देखील वाढताना पाहायला मिळाला. फलंदाज चौकाने सुरुवात केली, हिट केलाय. चेंडू मागे गेला. राजे चेंडू काले, राजे चेंडू अजित चेंडू काले आणि फलंदाज बाद. मोठा धक्का अंबोरेला परतावा लागेल. मोठ्या फटक्यांच्या आमिषामध्ये त्यानं गडी गमावून बसला. मोठा धक्का, चौकार मारल्यानंतर संयम. क्रिकेटचा टीम म्हणजे टेम्परेमेंट असायला हवं तुमच्यामध्ये, ते नाही जमलं आणि अजून एक धक्का क्रमांक पाहायला मिळतोय. क्रिकेटचा फुल फॉर्मच सांगतो. C म्हणजे कॉन्सन्ट्रेशन, R म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदारी, I म्हणजे इंटेलिजन्स, C म्हणजे कंट्रोल, K म्हणजे नॉलेज, E म्हणजे एनर्जी, T म्हणजे टेम्परेमेंट. तुमच्यामध्ये संयम देखील असायला हवा. प्रत्येक चेंडू तुम्हाला चौकार षटकार देणार नाहीये. चौकार मारल्यानंतर सिंगल डबल काढली पाहिजे, जी क्रिकेटची लाईफ लाईन आहे, तिला मात्र दिला नाही. दुजोरा आणि धक्का क्रमांक दुसरा पाहायला मिळाला. एकूण धावा फलकावरती 5 चेंडू आणि 27 धावा. 30 षटक मार्गस्थ असताना बघायचं किती धावांचा ओघ पाहायला मिळेल कळंबोली प्रीमियर लीगच्या माध्यमातून. ड्रेस कोड खूप सुंदर पाहायला मिळतोय. थीम देखील यावर्षी गुलाबी आणि फ्लॅग्स बघू शकाल आपण, पूर्ण पिंक वातावरण करून ठेवलंय आणि कळंबोली मात्र पिंक दिसते या स्पर्धेच्या माध्यमातून. 9.53 रन धावा उभारल्या आणि प्रोजेक्ट स्कोर वागा मला सांगतात की असंच जर स्कोर आला तर जास्तीत 48 धावांपर्यंत आज संघ मजल मारू शकेल, जी की धावसंख्या कमी म्हटली जाईल मैदानावरती. मागच्या 2 सामने धावा चेस होताना आपण पाहिलेत. एका सामन्यामध्ये तब्बल आपण पाहिलं तर 63 धावा महाकाल ग्रुप परेश खडके जे संघात संघाने त्यानं चेस केल्यात. मागच्या सामन्यामध्ये लो स्कोरिंग सामना 45 धावा दोस्ती 11 ग्रुपने चेस केल्यात आणि या सामन्यात किती मोठं टार्गेट सेट केलं जाईल याची उत्कंठा शिकेला पोहोचते. धावांचा ओघ मात्र 27 धावा. शेवटचा चेंडू या षटकातील खूप चांगला कमबॅक. या षटकामध्ये 2 गडी बाद करत असताना गोलंदाजा माध्यमातून पाहिलेले स्विच हिट दाखवला. पॉईंटच्या डोक्याने चेंडू नो मॅन्स लँडमध्ये नॉन स्टॉप निघून जायला शंका नाहीये. अजून एक चौकार. कलात्मक फटका दाखवला जातोय, विश्वासात्मक फटका दाखवला जातोय, कॉन्फिडन्स दाखवला जातोय आणि आश्चर्याने चेंडू सीमा पलीकडे गरंगळत लोळत गोळत गेलाय 4 धावांसाठी. आणि 4 धावां षटकाची झाली सांगता. धावसंख्या फरक होते 3 गड्यांची षटकाची सांगता नंतर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये एकूण धावा फलकावरती 33-31 धावा फलकावरती. खूप चांगली स्पर्धा प्रेक्षकांच्या प्रचंड वर्दलीमध्ये. मी नेहमीच म्हणत असतो की क्रीडानगरी वाहते, ओसांडून वाहते. पक्षी हवेमध्ये ग्रेट्या घालत असताना अंगाला स्पर्श करणारा गारगार वारा आणि अशा परिस्थितीमध्ये स्पर्धा आपण पाहतोय. अक्षय सरोदे आणि संदीप दुबे, मी आपलं लक्ष वेधेन. 15 मिनिटापेक्षा जास्तीचा वेळ झालाय. या इनिंगला सर्वाधिक जास्त वेळ गेलाय. 3 ओव्हरला तुम्ही 15 मिनिटापेक्षा जास्तीचा वेळ घेतलाय. पुढचं षटक हे विदिन 4 मिनिटाच्या आत संपायला हवं, याकडे लक्ष वेधेन मी. मध्यंतरीच्या कालावधीमध्ये स्टॉप झाला होता ज्यावेळेला खेळाडू इथे पडला होता. तदनंतर बॅटर बाहेर गेला होता त्यावेळेला स्टॉप होता, परंतु तुम्ही 15 मिनिटाच्या अगदी जास्तीचा वेळ घेतलाय. नेक्स्ट मॅच टॉससाठी या शहीद भगतसिंग, टीम कॅप्टन सचिन खारवार आणि डीजी पोपेटा कन्स्ट्रक्शन, टीम कॅप्टन सुदेश मोहिते. चला टॉससाठी या दोन्ही टीम कर्णधार. इनिंग ब्रेकमध्ये टॉस व्हायला हवा. जो कर्णधार उपस्थित असेल त्याला टॉस जिंकला दिला जाईल. जर का सेकंड इनिंगचा पहिला बॉल डिलिव्हर केला गेला तर. दोन्ही कर्णधार अनुपस्थित असतील तर सामना 4 ओव्हरचा होईल. येस, टाइम मॅनेजमेंट, डिसिप्लिन ज्याची मी चर्चा केली होती, प्रचंड शिस्त या स्पर्धेमध्ये नेहमी तुम्हाला पाहायला मिळाली आणि हेच तर वैशिष्ट्य राहिलं स्पर्धेच्या माध्यमातून. 3 षटकाची सांगता 31 धावा. वेळ जास्त जातोय. मी लक्ष पुन्हा एकदा वेधतोय तुमचं. 16 मिनिटं 16 सेकंद.
म्हणजे 1 मिनिट तुम्ही अतिरिक्त घेतला तो युटिलाइज करायचा आहे आणि कॉस्ट. अन्यथा शेवटच्या षटकामध्ये एक खेळाडू आतमध्ये घेण्यात येईल. सर्कलमध्ये याची आपण नोंद घ्या. कोणालाही मुभा दिली जाणार नाही आहे. आमचे टी जे मास्टर मॅडी देखील आमच्या समेत आहेत. वेलकम मॅडी. जबरदस्त ध्वनी लहरी ज्यांच्या माध्यमातून कानाला हृदयस्पर्शी गाणी देखील ऐकवतात आणि चेंडू खेचून काढायचे जज करतोय लॉंग लेग रिझन मध्ये मात्र त्याचं जजमेंट चुकलंय आणि 2 धावा घेण्याचा प्रयत्न मात्र नाही. थ्रो चांगला आलाय आणि शेवटच्या मोमेंटला मात्र सांगितलं फलंदाजाला की एकच धाव होईल आणि त्यावरती मात्र समाधान मानावं लागलंय. धावांचं दर्शनच्या मागे चेंडू हात धुवून लागलाय. 5व्यांदा चेंडू त्याच्याकडं गेलाय. मगाशी चौकार त्याने सोडलाय. आता त्याने मात्र झेल देखील त्याच्या हातात निसटलाय. थोडंसं प्रेशराइज डॉमिनेट केलं त्याला. एक्झॅक्टली लॉंग लेग रेसमध्ये त्याला उभं केलं. डीपमधनं त्याने थ्रो दिलाय मगाशी. विकेट किपरच्या मागे एक फ्लाइंग स्लीप नंतर एक शॉर्ट फाईन लेग आपण पाहतोय आणि त्याच्यानंतर डीपमध्ये बॅकवर्ड स्केल लेग रिझनला एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. ऑफसाईडला कव्हरमध्ये शॉर्ट कव्हर आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरमध्ये सर्कलच्या आतमध्ये आणि एक लॉंग ऑफला डीपमध्ये आणि एक एक्झॅक्टली थर्डमॅन डीपमध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. फ्लाय होतोय चेंडू. क्षेत्ररक्षक चांगला प्रयत्न करतोय शेवटच्या मोमेंटला. किशन त्याच्या उंचीचा फायदा घेतोय आणि तोपर्यंत थ्रो त्याचा खराब आलाय आणि मिळणार त्या 2 धाबा. कुठेही संधी सोडली नाहीये फलंदाजानं. ज्या पद्धतीने पूजा डायग्नोस्टिक या संघाचा खेळ राहिला कुठेही संधी त्याने सोडली नाहीये. प्रत्येक चेंडूमध्ये धावा उभारण्याचा अगदी यशस्वी प्रामाणिक प्रयत्न केला आहे आणि त्या प्रयत्नानं भरपूर यश देखील आलं आहे. धावा चौक पुढे सरकते. 4थं षटक मार्गस्थ. 34 धावा गडी बाद झाले. 2 लाईफलाईन अजूनही बाकी आहे. विकेट भरपूर बाकी आहे त्यांच्या हातामध्ये. मात्र मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवण्यात आलंय मागच्या काही चेंडूवरती. गोलंदाज तयार. प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीमध्ये गोलंदाज तयार. 4था अक्षय भुसारीला आपण पाहतोय. अक्षय भुसारीची गती फार कमी जरी मात्र वेगवान गोलंदाजी जरी नसते. फुल टॉस चेंडू स्विच हिट केलाय. हर्षल चेंडू खाली चांगला बॅकअप एक्झॅक्टली कॉमेडी बॉक्स समोर त्याने थर्डमॅन रिझनला बॅकअप दिले. बेगानाला मिळणार ती फक्त एकच धाव. व्हॉट ऑफ फिल्डिंग. हा दर्जा आहे कलंबोलीच्या या खेळाडूंचा दर्जा दाखवला आहे या कलंबोली प्रीमियर लीगच्या माध्यमातून. हर्षल चौधरी किती वेगानं आलाय. जवळजवळ 22 ते 23 पावलांचं पाऊल अंतर त्याने लवकर झपाट्यात पार केलं. त्यानंतर बॅकअप दिलं. ग्रीप बनवली आणि चेंडूची फेकी देखील चांगली योग्य केली आणि धावसंख्येला फक्त एकच आकार आलाय. धावसंख्या पुढे सरकते 35 या अंकावरती. प्रचंड प्रेक्षकांच्या वर्दळीमध्ये दुपारच्या सत्रामध्ये जे प्रेक्षक यूट्यूबला आम्हाला पीटीसीच्या वाहिनीवरती ऐकतात स्वागत आहे. मी मच्छिंद्र पाटील तुमचं मनापासून स्वागत करतोय. आपले विद्यमान नगरचे विजय शेठ खानावकर यांच्या अथक परिश्रमातून आणि त्यांच्या स्वप्नातून साकारलेली ही स्पर्धा कलंबोली प्रीमियर लीग पर्व 6 5 वर्षाच्या अभूतपूर्व यशानंतर यशाच्या शिखरावरती. आम्हाला भरपूर वाटलं होतं. मला देखील वाटलं होतं की यावर्षी स्पर्धा होणार नाहीये. कदाचित पुढे ढकलली जाईल मात्र नाहीये. स्पर्धा देखील फिक्स असते 23 ते 26 आणि नगरसेवक देखील आपला फिक्स असतो. ते म्हणजे आपले विद्यमान नगरसेवक विजय शेठ खानावकर. जबरदस्त व्यक्तिमत्व. वाईटचा इशारा पंचाकडनं ऑप्शनच्या बाहेर गेल्या. कोरोना काळामध्ये विजय शेठ खानावकरनं केलेले कार्य आम्ही कधी विसरणार नाहीये. एक कोरोना योद्धा कसा असावा. आपल्या लोकांची काळजी कशी घ्यावी. माझा परिवार माझा मतदारसंघ कसा सांभाळावा हे दाखवलंय विजय शेठ खानावकर साहेबांना आम्हाला त्या कोरोना काळामध्ये. भरपूर काय शिकलंय. लॉब केलाय. चेंडूला फेकून दिले मिडविकेटच्या डोक्यावरनं. हॅपी सिंग तिथे त्याच्या हातामध्ये झेल विसावलाय. फलंदाज बाद. ज्या हॅपी सिंग इंजर्ड आहे तरी मात्र तो चेंडू खेळणं त्यानं पसंत केलाय आणि चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलंय. फलंदाज बाद. हॅपी सिंगचं मी कौतुक करायला विसरणार नाहीये. ज्या हॅपी सिंगला मगाची जखम झाली तरी जखमी वाघाप्रमाणे पुन्हा उभा राहिला. पुन्हा सावरलं. मगाशी चांगलं बॅकअप दिलं चेंडूला लॉंगॉनला. आतामध्ये स्कोर होते. विकेट चांगला झेल टिपलाय आणि धावांची गतीमध्ये स्थिरावलेली पाहायला मिळते. रामा मला सांगतील धावसंख्या दाफलकावरती 36 धावा. 4 चेंडू 36 धावा. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि एक षटक म्हणजे 8 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. धावा होतील मैदानावरती. किती विलोभनीय दृश्य आपण पाहतोय. आकाशामध्ये पक्ष्यांचा थवा आपण पाहतोय आणि मी मगाशी देखील म्हटलं होतं की आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा आणि सगळीकडे आपल्या विजय शेठ खानावकर यांची हवा. धावफलकावरती धावा. यस योगेश. प्रत्येक आपण पाहतोय ज्या पद्धतीनं आणि हा चेंडू निघून गेला सीमा पलीकडं. मात्र पंचांचा इशारा झालाय. फलंदाज बाद. किती वेग होता चेंडूवरती पाहिला पण बेस उडून देखील त्या बेसला ब्रश होऊन चेंडू वेगाने निघून गेला. याचा अंदाज वर्तवू शकता की गतिमान गोलंदाजी किती होते मैदानावरती.
या षटकामध्ये धावांचा ओघ कमी पाहायला मिळाला, मात्र विकेटचं सातत्य कायम ठेवलं आहे. जशा पद्धतीने या स्पर्धेनं आपलं सातत्य टिकवलं आहे त्या पद्धतीने गोलंदाज आपल्या सातत्य टिकवून धावफलकावरती जो धावांचा ओघ होता भोसले सर तो मात्र कमी केला. खूप चांगली गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळाली. अक्षयचं मी कौतुक करायला विसरणार नाहीये. धक्का क्रमांक दिलाय तो मैदानावरती, त्यानं आतापर्यंत धक्के दिलेत 2 आणि एकूण धक्के क्रमांक या संघाला दिलेत ते आतापर्यंत 4 धक्के. बघायचे धक्क्या मागण्या धक्के दिलेत, या धक्क्यातनं संघ सावरेल का? गुलाबी थिंग प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीमध्ये दुपारचं ऊन, रंजंत ऊन, त्यामध्ये वाहणारा थंडगार हवा वारा आणि तो आमच्या अंगाला स्पर्श करतोय आणि गारवा देखील निर्माण करतोय. प्रचंड प्रचंड प्रेक्षकांच्या वर्दलीमध्ये स्पर्धा आपण पाहतोय. गोलंदाज ऑन द हॅट्रिक आलाय, बघायचं हॅट्रिक प्राप्त करणार का? ज्या पद्धतीने आज परेश कडकेनं पहिलं अर्धशतक झलकावून या स्पर्धेमध्ये कलंबोली प्रीमियर लीगची नांदी टाकली, तशा पद्धतीने बघायचं बिगुल वाजवलं आणि ह्या पहिली हॅट्रिक प्राप्त करून हा गोलंदाज अक्षय या स्पर्धेमध्ये आपलं बिगुल वाजवेल का? हॅट्रिकच्या माध्यमातून ऑन साइडला ग्लान्स करायचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूया या स्पर्धेमध्ये अक्षयची पहिली हॅट्रिक या स्पर्धेमध्ये. जबरदस्त एंटरटेनमेंट. येस, हरिदासचं मेडन षटक, त्यानंतर अक्षयची हॅट्रिक, परेश कडकेचं अर्धशतक, म्हणजे रॉयल कलंबोलीच्या या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय कलंबोली प्रीमियर लीग मध्ये कशा पद्धतीने बिगुल वाजलं, रणशिंग कसं फुंकलं गेलं, यशाच्या शिखरावरती पोहोचणारी ही स्पर्धा आपण पाहतोय. कलंबोली प्रीमियर लीग 2026 पर्व स्वर्गवासी मनोहर शेठ यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आपण पाहतोय, एन्जॉय करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. गेली कित्येक वर्षाचा इतिहास जपणारे, कित्येक वर्ष या स्पर्धेला सातत्याने झळाळी देणारे आणि स्पर्धा यशाच्या शिखरावरती पोहोचवण्याचा प्रयत्न विजय शेठ खानावकर आणि त्याच्या मित्रमंडळीच्या माध्यमातून रॉयल कलंबोलीच्या माध्यमातून कलंबोली प्रीमियर लीग 2026 पर्व आपण एन्जॉय करतोय. अक्षयची गोलंदाजी कोण विसरणार? ती अटॅकिंग गोलंदाजी. यस भोसले सर. एक क्षेत्ररक्षक आतमध्ये घ्या पंच, एक क्षेत्ररक्षक आतमध्ये लावावं लागेल. एक फिल्डर 38 सर्कल मध्ये लावा जास्तीचा, बाहेर 5 नाही लावू शकत, टाइम होऊन गेलाय. येस, प्रचंड डिसिप्लिन भोसले सर, अगदी तुम्ही छान म्हटलात, कारण टाइम मॅनेजमेंट फार महत्त्वाचा भाग आहे. टाइम, स्पोर्ट्स अँड डिसिप्लिन. डिसिप्लिन इज अ पार्ट ऑफ लाईफ, पार्ट ऑफ फ्युचर. आणि एक आतमध्ये घेतला जाईल, पॅनलाइज केलं जातं, तुम्हाला दंडित केलं जाते, कारण तुम्ही धावांची ओव्हरची गती राखली नाहीये. त्यावेळी योग्य निर्णय यावेळी स्पर्धेच्या माध्यमातून. धावसंख्या दाफलकावरती 36 आणि गडी बाद झाले ते 5. हा चेंडू फॉलिंग स्लिप सीमा पलीकडे फेकून दिला करत विकेट. वेगाने चेंडू गती निर्माण केले आणि चेंडू निघून गेलाय. मागच्या 3 विकेटचं दडपण झुंगारून टाकलंय आणि 4 धावसंख्येला वेगाने आकार दिलाय फलंदाजानं. धावसंख्या पुढे सरकते 40 धावसंख्येवरती. आल्या हर्षदनं फलंदाजीमध्ये आपलं रौद्ररूप दाखवलंय. 11 धावा तर कुठल्या आतापर्यंत 2 चौकार दाखवले. पहिल्या चेंडूत चौकार मारून आपल्या इनिंगची सुरुवात केली होती या फलंदाजानं. त्यानंतर मात्र डबल, नंतर सिंगल, नंतर चौकार दाखवलाय. मागच्या 4 चेंडूमध्ये अक्षरशः धावांचं थैमान उभं केलंय आणि मागच्या 4 चेंडूत 11 धावा कुठत त्यानं आपण एक चांगला फलंदाज आहोत याचा परिचय दिलाय. एक विस्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जाणारा अत्यंत घातक फलंदाज मैदानावरती एक चांगली फॅटिक बॅटिंग करत असताना. वेलकम टू ग्राउंड. स्वागत केलं गोलंदाज आशिष, मात्र अजित देखील चांगला गोलंदाज. बघू किती लवकर कमबॅक करेल मैदानावर. ओ ऑन साइडला दिशा देत असताना फॉलोइंग स्लिप करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न होता. चेंडू क्षेत्ररक्षक पुढे आला वेगानं. हॅप्पी सिंग, एकदा जरा जोरदार टाळ्याने स्वागत करूया हॅप्पी सिंग याचं देखील, कारण इंजर्ड असताना स्वतःला इजा झालेली असताना देखील किती वेगानं चेंडूवरती आलाय. 4थ्यांदा चेंडू त्याच्याकडे गेलाय. पहिल्यांदा सूर मारली, इंजर्ड झाला, नंतर लॉंगॉनला बॅकअप दिलं, नंतर स्क्वेअर ऑफ द विकेट त्यानं झेल टिपलाय आणि आता मिड विकेटला त्यानं बॅकअप दिलाय. 4 वेळेला चेंडू हॅप्पी सिंगकडे गेलाय आणि स्वतःला झोकून देत असताना. असे खेळाडू असतील तुमच्यामध्ये जिद्द चिकाटीने भरलेले आहे. पंच आम्हाला सांगतात काहीतरी तिसऱ्या पंचांचा वापर करायचा आहे. येस, रिव्ह्यू चेक केला जाईल. येस, 12 खेळाडूला कोणत्या प्रकारे अनुमती नाही आहे. या आमच्या 12 खेळाडूंची जी आपण नेहमी पाहत असतो हालचाल फार वेगानं होत असतात, त्यांच्या हालचालीने वेग आलेला असतो. खूप चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करतोय कलंबोली प्रीमियर लीगच्या माध्यमातून आणि 2 धावा निर्माण केलेत मैदानावरती. फार वेगानं धावांचा वेग पुढे सरकलाय. 42-42 हळूहळू संघ पोहोचला. गुड बॉलिंग, चेंडूची लेन, लाईन, ॲक्युरेसी, परफेक्शन, डायरेक्शन आणि योग्य फेकी पाहायला मिळाली.
लक्षात येते गुड शॉट आणि बरेफूर कालांतर चेंडू ऑन द अप केले असताना स्ट्रेट ड्राइव्ह दाखवला लॉंग ऑफच्या डोक्यावरनं कॉपी बुक स्टाईल सर्वात सुरक्षित फटका आणि क्रिकेटचा ब्युटी दाखवत असताना ब्युटी ऑफ क्रिकेट क्लास क्रिकेट दाखवत असताना एक चांगला फटका सजवलाय 4 धाबांसाठी. धाबा आणि धाबा वाढल्यात मैदानावरती. फलंदाजानं ज्या पद्धतीने शांतता बाळगली होती फलंदाज हर्षलनं त्यानंतर मात्र हर्षलनं आतापर्यंत 3 चौकार एकच चेंडू डॉट केलाय त्यानंतर धावांचा वक्तानं उभा केलाय. एकूण धाबा दाफलकावरती 46 धाबा. वाटलं नव्हतं वा की एवढे धाबा होतील. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे म्हणजे 50च्या आसपास जाण्याचा प्रयत्न करेल संघ आणि हे त्यांचं यश असेल. जर 50च्या आसपास संघ पोहोचला तर 5 षटकांमध्ये 10ची सरासरी ही भरपूर चांगली समजली जाते 2 डिजिटमध्ये आणि सामना फाईट पाहायला मिळेल परभणी पाहायला मिळेल. प्रेक्षकांसाठी दुपारच्या सत्रामध्ये बघायचं आहे किती धाबातील 2 चेंडू शेवटचे बाकी आहेत. स्लॉगरमध्ये मात्र गोलंदाजी थोडीशी खराब पाहायला मिळाली. चेंडू पुढे गेला सरकण्याचा प्रयत्न पुढे केल्याचा प्रयत्न मात्र नाही. चेफी हिट करू शकला मिळणार ते एकच धावा. शर्यतीनं 5 चेंडूचा खेळ संपत असताना दर्शक दाफावरती उभारत आली ती तब्बल 47 धाबा. 1947 भारताला मिळालेलं आपले ते स्वातंत्र्य आता 47 धाबा आकड्याची आठवण करून दिली. 5 चेंडू आणि 11 धाबांची भागीदारी देखील पाहायला मिळाली या 2 फलंदाजांमध्ये. हे देखील फार महत्वाचं आहे. आणि चेंडू फेकून दिलाय वाऱ्याच्या वेगानं हवा के साथ साथ घटा के संग संग ले चले 6 रन केले आणि मिळणार त्या 6 धाबा आणि अशा रीतीने 50 धाबा देखील पूर्ण होतात. सत्र देखील समाप्त झालं आणि धावसंख्या दाफलकावरती आल्यात त्या एकूण 54 धाबा आणि 53 धाबा 54 धाबांचं लक्ष आणि या षटकामध्ये धाबा आल्यात. आम्हाला राम सांगतील योगेश देखील सांगतील किती धाबा आल्यात. 17 धाबा आल्यात. सर्वात महागडं षटक. 17 तारखेला बाळासाहेबांचं निधन झालं आणि 23 तारखेला आज त्यांचे जन्मदिवस तो देखील आम्हाला आकड्याची आठवण करून देतोय. 53 धाबा दाफलकावरती 54 धाबांचा पाठलाग करायचा आहे. बघायचं येणाऱ्या 5 षटकांमध्ये हे आव्हान पेलवेल का पूजा डायग्नोस्टिक सेंटर या संघाला की श्रीमित्र मंडळ कमबॅक करेल. मागच्या वर्षीचा श्रीमित्र मंडळ चॅम्पियन संघ कशा रीतीने कामगिरी केली या ऐकूया आपण पुढच्या सत्रामध्ये. भारदस्त आवाज एक जबरदस्त कॉमेंटेटर आमचे जय भोसले सरांना. तत्पूर्वी आपण बोलूया टॉस कडं. आदरणीय नवनाजी कोळेकर साहेब आणि त्याच वेळेला नवनाजी लवटे साहेब मुंबई पोलीस आपण विनंती करूयात या आपल्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस करणार आहे. शहीद भगतसिंग आणि त्याच्या अगेन्स्ट डीजी पोपेडा कन्स्ट्रक्शन्स. सचिन कारभार आणि त्याच्या अगेन्स्ट सुरेश मोहिते तुम्हाला पाहायला मिळेल. मी विनंती करतोय आदरणीय नवनाजी लवटेट साहेब आणि नवनाजी कोळेकर साहेब यांनाही आपण उपस्थित व्हावा. आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करतो आहोत. महाराष्ट्र पोलीस दल नाणेफेकीचा कौल करण्यात येतो. नेक्स्ट मॅच एक महत्त्वाचा सामना जिथे पाहायला मिळणार आहे. आपण टॉसची प्रक्रिया पार पडतो आहोत. नाणेफेकीचा कौल होत असताना पाहायला मिळेल. दोन्ही टीम कॅप्टन एका बाजूला शहीद भगतसिंग आणि त्याच्या अगेन्स्ट डीजी पोपेडा कन्स्ट्रक्शन्स. टॉस करण्यात येतोय. हेड इज अ कॉल आणि इथे हेड देखील आलेला आहे आणि टॉस झाला. टॉस जिंकला तो अर्थात डीजी पोपेडा कन्स्ट्रक्शन या टीमने. धन्यवाद साहेब. डीजी पोपेडा कन्स्ट्रक्शन मोहिते तुम्ही टॉस जिंकला. तुम्ही प्रथमतः डिसिजन काय घ्याल. बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. संघाची बांधणी कशी केलीस आणि फारशी वाट पाहावी लागली तुला कारण 4थी 5वी मॅच तुझी आहे. किती उत्कंठ होती या कळंबोली प्रीमियर लीगची. उत्कंठा तर एक 30 दिवस झाले असे रोज वाटायचा तो दिवस ज्या कळंबोली प्रीमियर लीग चालू होईल. विजय शेटने शब्द दिला होता टुर्नामेंट घेणार तर ते आम्हाला माहीत होतं काही हो टुर्नामेंट होणार आणि 1 नंबर होणार. क्या बात आहे. शेटनी जे काही ठरवलं ते होतच असताना पाहायला मिळालं. त्याच वेळेमध्ये स्पर्धा पार पडत असताना पाहायला मिळते. उत्कंठा तुला चांगलीच होती. खेळाडू कसे मिळालेत तुला जे हवे होते ते मिळालेत का ऑप्शनमध्ये. हां खेळाडू ऑप्शन लीगमध्ये पॉईंट बेसिसवर असल्यामुळे जे हवे आहेत तर मिळत नाही म्हणजे मिळाले तेच हवे होते असं समजून चालायचं पुढं. पुढे काय म्हणशील. एकंदरीत स्वतः संघाचे संघमालक दिनेश बोपेडा साहेब आणि त्यांनी आपल्या संघाचा तुला कॅप्टन बनवलंय पुन्हा एकदा. तर संघमालकांबद्दल आणि संघाची बांधिलकी कशी आहे. डीजी पोपेडा सर पोपेडा शेडे एकदम रॉयल माणूस आहेत कळंबोलीमध्ये आणि संघ बांधणी पण खूप छान केली आहे आणि शेटचा आमच्यावर विश्वास आहे की जे तुमची गेम आहे ते खेळा बाकी जो रिझल्ट येईल तो नंतर बघितला जाईल पण कुठल्या प्रेशरमध्ये गेम खेळू नका. शेटचे डायरेक्ट आम्हाला हे यावर्षी आणखीन एकदा ट्रॉफी जिंकून देण्याचा प्रयत्न आहे का डीजी पोपेडा संघाला. हा नक्की 100% तो प्रयत्न आहे. प्रयत्न आम्ही पण करतोय. देवाची पण साथ भेटेल 100% होईल ते. सचिन कारभारशी आपण जोडूया. सचिन कारभार
पहली बात तो शहीद भगत सिंह टीम ये एक बार की चैंपियन भी रही है, आप खुद कैप्टन हो उस टीम के। आप टॉस जीतते तो आप क्या करना चाहते हैं? बैटिंग बैटिंग ही करना चाह रहे थे और बैटिंग ही मिली है। कितना रन बनाना चाहोगे? 60-65। 60-65 इनफ है आपको लग रहा है? आपके पास ऐसे कौन से गेंदबाज है कि आपको ये इनफ लग रही है टोटल? बॉलिंग हमारी अच्छी है बैटिंग से, इसलिए बैटिंग ही लेते थे टॉस जीतते तो। कलम्बोली प्रीमियर लीग, इसका इंतजार आपने कितना किया? कैसा फीलिंग है यहाँ पे आने के बाद? कैसा एटमॉस्फेयर लग रहा है आपको? फीलिंग तो बहुत अच्छा है क्योंकि कलम्बोली प्रीमियर लीग मतलब एक फेस्टिवल है। एक साल पूरा इंतज़ार करते हैं कलम्बोली प्रीमियर लीग के लिए, खेलने में मज़ा आता है। इस साल क्या जीत की मुबारकबाद देना चाहोगे? कोशिश पूरा करेंगे। चला, खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. हा सचिन कारभार होता. टॉस जिंकलाय तो डीजी पोपेटा कन्स्ट्रक्शन अँड टीमने. दे वेंट टू टॉस अँड दे डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. थँक्यू. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले पाहायला मिळते. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. अगदी मचिंद्रजी पाटील सर यांचा आवाज तुम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकता आहात. हॅपी सिंग आणि त्याच्या साथीला अक्षय सरोदे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग येत असताना पाहायला मिळतोय. न्यू कॅन्डिडेट आहे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. गतवर्षीचा बायकर मॅन, 1 वर्ष त्याच्या नावावरती राहिलं. पुढचा बॉल वेगाने टाकलाय डाऊन द ग्राउंड. अक्षय सरोदेच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. सुरेश मुनीम पहिल्या पर्वाचा मालिकावीर एका बाजूला पाहायला मिळतोय, तर 5व्या पर्वाचा मालिकावीर स्ट्रायकर एंडला आहे. सुरेश मुनीम वरती हल्ला चढवला, षटकार आला. लोअर फुल टोज होता, ऑन दी टोज ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पंचांगडे अपील. फलंदाज बाद, लेग बिफोर स्वरूपामध्ये पुढच्याच बॉलवरती टीप फॉर टॅट. जास्त तसं प्रत्युत्तर दिलंय. अक्षय सरोदेला माघारी परतावा लागेल. लेग बिफोर स्वरूपामध्ये बाद. टाळ्या वाजवण्यासाठी आता मात्र तयार असेल तो पूजा डायनॉस्टिक सेंटर. पहा, दोन्ही संघाचे डगआउट्स अगदी जवळच्या जवळ आहेत, परंतु गेले काही वर्ष श्री मित्र मंडळाच्या केमामधली गर्दी ही नेहमीच पाहायला मिळाली आहे. श्री मित्र मंडळ अर्थात LIG सेक्टर 2 आपण पाहतो आणि श्री मित्र मंडळ म्हटल्यानंतर गर्दी आणि वेगळाच अनुभव, वेगळाच आनंद. राजेजी मोहिते साहेब, गणेशजी खानावकर साहेब आणि कुमार जाधव यांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. आणि या श्री मित्र मंडळाची एक खासियतच आहे. हॅलो, स्पीड अप करायचं आहे श्री मित्र मंडळ, लवकर आपला प्लेयर पाठवायचा आहे मैदानात. प्रत्येक संघाकडे आपण या गोष्टीची जाणीव करून देतोय. मला तर असं वाटू लागलं ना अजय सर की पुढच्या सामन्यांचे षटका आताच कमी करायला घ्यायला लागणार आहेत, कारण जवळपास आपण पाहिलं ना तर 2 वाजायला आलेत, 2 वाजलेच. आणि या 2 वाजता जर का चौथी मॅच चालू आहे, इथून पुढे 5 मॅचेस बाकी आहेत. या गोष्टीकडे आपण आवर्जून लक्ष वेधूयात. आघाडीची जोडी इथे मात्र फोडली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. दर्शन बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. दर्शन कोरुले बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतोय. गोरुले, दर्शन गोरुलेला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. खरं तर एका बाजूला आपण पाहिलं ना तर अक्षय सरोदे एक गोष्ट आवर्जून म्हणत होता, माझ्या संघामध्ये 3ऱ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी मला एका खेळाडूला घ्यायचं होतं,
त्याला यावर्षी मी मिस केलं. सर्वाधिक जवळचा आणि विश्वासार्थ खेळाडू होता माझ्या बॉबी, त्याला मिस केलं त्याने आज यावर्षीच्या हंगामामध्ये. बोली तर लावली होती, प्रयत्न तर झाले, परंतु अक्षय सरोदेने तो खेळाडू मिस केला. हा फलकावरती 7 बनल्यात, परंतु इतर खेळाडूंना ते प्रदर्शन करून दाखवावं लागेल. तिसऱ्या क्रमांकावरती मॅच पुढे घेऊन जाणारा खेळाडू हवा असतो, जो सिंगल आणि डबलला जास्तीचे प्राधान्य देईल. इथून पाहायला मिळते सिंगल कंप्लीट झाली आहे वेगाने. हॅप्पी सिंग धाव येत असताना पाहायला मिळते त्याच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या एकंदरीत पाहायला मिळते धाव फलकावरती 8 बनल्यात. षटकार पहिल्याच बॉलवरती टोकल्यानंतर जिथे मैदानाच्या आतमधून अक्षय सरोदे बाहेर निघून गेला. चांगली फटकेबाजी करण्यासाठी तो जाणला जातो मिस्टर 360. अगदी महत्त्वाचा खेळाचं योगदान देणारा बॅटर तो मात्र लवकरात लवकर बाद झाला आहे. दर्शन गोरिले आणि त्याच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये आता मात्र हॅप्पी सिंगला आपण पाहत आहोत. हॅप्पी सिंग असा खेळाडू आहे ना की कोणत्याही क्षणाला मॅचचं मोमेंटम कधीही तो शिफ्ट करण्याची क्षमता राखतो. त्याच्याकडे असा खेळ राहिला ना की अनेक मोठी फटकेबाजी आणि ढगात लाइटिंग लावायला तो विसरत नाही. हा बॉल डावी अशी सोडून जाणार आहे. नो बॉल, नो बॉल इथे पाहायला मिळाला. नो बॉल. हो स्टेपिंग केली का अंपायर? यस, हो स्टेपिंग केली आहे. ABP माझालाही सुरेश मुनीम तेवढासा लाईक करतो. नेहमी एक पाऊल पुढे, त्याने एक पाऊल पुढे टाकलंय. धाव फलकावरती धावा इथे मात्र 9च्या स्वरूपामधून 1 वाढेल. 9 बनल्यात. फ्री हिटचा बॉल आडवा बाटणे ऑन साईडला. क्षेत्ररक्षक तैनात होता त्या ठिकाणी, कौतुक करायला लागेल. दर्शन होता त्या ठिकाणी. हर्षल पवार त्या ठिकाणी पाहायला मिळाला. हर्षद पवार होता त्या ठिकाणी आणि खरं तर त्यासाठी कौतुक त्याचं करायला हवं. पवारांचाच बोलबाला आहे. मग कळंबोलीमध्ये आवाज जर का तुम्हाला ऐकायचा आहे तर उदय पवार. पुढचा बॉल या बाला नो लुक. वॉट अ ग्रेट स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हॅप्पी सिंगने हॅप्पी करणारे स्ट्रोक केलेत. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सिंग इज किंग. चौकार. पंधरा धावा धाव फलकावरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा धाव फलकावरती आहेत. श्री मित्र मंडळाचा हा खेमा तुम्ही पाहताय. काय गर्दी आहे आणि तिथे केवळ आवाज आणि आवाज. शिट्ट्या कल्लोळ इथून होत असताना पाहायला मिळालाय. तर एक सामने ज्या ज्या वेळेला हा संघ जिंकतो ना त्या त्या वेळेला फटाक्यांची आतिषबाजीच केवळ पाहायला मिळत असते. धाव फलकावरती धावा एकंदरीत बनल्या त्या 15 येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी 39ची गरज. 24 चेंडू आणि 39 धावा. 24 चेंडू आणि 39ची गरज आहे. गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात आला. 5 स्टॉपवर स्टॉप होणार नाही आहे. फिल्डिंग करणारी टीम आपल्याला पेनल्टीज पात्र तुम्ही राहाल याकडे लक्ष वेधूयात. एका बाजूला पूजा डायनॅस्टिक्स सेंटर तुम्हाला पाहायला मिळतोय. खरं तर संघाची बांधिलकी चांगल्या प्रकारची पाहायला मिळाली. संघ चांगला बांधलेला पाहायला मिळाला. आज या स्पर्धेमध्ये अक्षयजी वाघमारे साहेब यांच्या मालकीचा संघ खेळत असताना पाहायला मिळतोय. प्रभात आंभोरेला आपण पाहतो टीम कॅप्टन म्हणून तो कामकाज करत असताना पाहायला मिळालाय. लेफ्टी बॅटर स्ट्रायकर एंडला दर्शन गोरुले. विनोद मुनीम गोलंदाजी मार्कमध्ये येतोय. सुरेश मुनीमने पहिले षटक टाकलं. विनोद आलाय. पहिलाच बॉल ऑन साईडला. धाव फलकावरती धावा 15 बनलेल्या पाहायला मिळाल्यात. दिनेश गोरुले डावखुऱ्या त्याचा बॅटर आहे. या एंडकडून आपण पाहिलं ना दर्शनला तो स्वतः लेफ्टी आहे. या एंडकडून राईटी बॅटर लेफ्टी बनतात. हवेचा झोत पहा कुठच्या बाजूला आहे. लेफ्टी बॅटर सिंगल घेण्याचा प्रयत्न करतोय. पुढचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. हा बॉल दिशाहीन राहिलाय. खरं तर लेफ्टी बॅटरसाठी एक मोठी नाव इथे संधी राहते की मोठे फटके खेळण्याची. विराज खानावकर असता तो म्हणाला असता हे बॉल मी बिल्डिंग वरतीच मारले असते. लेफ्टी बॅटरसाठी एक सर्वाधिक मोठी मुभा आहे. खोलातला बॉल हा यष्टीरक्षकाचा वेध इथे घेतो. चॉप करण्याचा प्रयत्न. हा चेंडू निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळाला. कमबॅक चांगले केलंय. 2 मुनीम बंधू मैदानाच्या आतमध्ये. एक विकेटच्या पाठीमागे एक विकेटच्या समोर तुम्ही पाहत आहात. संघामध्ये भोसले बंधून देखील आहेत. हा समालोचन कक्ष
यावेळेचा चेंडू ऑन साईडला केलाय, डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. हा कॉमेंट्री बॉक्स तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. इथून सिंगल डबलला प्राधान्य जास्तीचं देण्यात येत असताना पाहायला मिळत आहे. संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडेल. धाव बलकावरती बनल्यात त्या 17. 3 चेंडूचा केस संपलाय. 17 धावा बलकावरती आहेत. एक फलंदाज बाद झालेला पाहायला मिळालाय. थोड्याच वेळापूर्वी तुम्ही समालोचन कक्ष पाहत होतात. आमच्या साथीला सोबतीला राम आसबे आहेत, योगेश वाघ आहेत, स्वतः केतन दळवी सोबतीने पाहायला मिळतात. चांगलं कामकाज त्यांच्या माध्यमातून होत आहे. मुनीम ब्रदर्स मैदानाच्या आतमध्ये आहेत. हॅपी सिंग स्ट्रायकर एंडवरती आहेत. सिंग इज किंग. काय बॅटिंग राहिली आहे त्यांची. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. गुडघ्याचा आधार घेतला. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न दिशाहीन राहिलाय. व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव. आता कोण खाऊन जाणार भाव, त्याची चर्चा होऊ लागली आहे. व्हाईट बॉल येत असताना पाहायला मिळतो आहे. 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. 18 धावा धावफलकावरती आहेत. 3 चेंडूचा खेळ संपलाय. विजयासाठी 21-36. हो पुन्हा एकदा नो लुक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. फटका फसला. हॅपी सिंग बाद. फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळाला. हॅपी सिंगने जे खरं तर जे काय केलं ना ते क्रिकेटसाठी तितकंसं चांगलं म्हणता येणार नाही. तुम्ही आऊट होता ठीक आहे, परंतु तुमच्या हातातली बॅटने तुम्हाला मोठं बनवलंय. आज तुम्ही कळंबोली प्रीमियर लीग खेळताना ती बॅटनेच तुम्हाला नाव दिलंय. कळंबोली प्रीमियर लीग तुम्ही खेळण्याचा एक मात्र कारण आहे, ती तुमच्या हातातली बॅट आहे आणि तिलाच आपडण्याचा प्रयत्न त्याने केला. ही जी लक्ष्मी आहे ना ती तुम्हाला मोठंही करते आणि तेवढं छोटंही करते. सचिन तेंडुलकरने त्याच्या स्टोरीमध्ये आवर्जून एका गोष्टीचा उल्लेख केला आहे की माझ्या आयुष्यामध्ये मी कदापिही माझ्या ग्लव्स, माझे पॅड, माझे बॅट, माझा हँड ग्लोव्स कोणत्याही स्वरूपाने मी कोणतंही अस्त्रशस्त्र फेकलं नाही. रिस्पेक्ट करा, तुम्हाला रिस्पेक्ट मिळेल, मान मिळेल. धाव बलकावरती धावा एकंदरीत पाहतोय आपण. 18 बनल्यात. 2 फलंदाज बाद. नवीन बॅटर बॅटिंगसाठी गोविंदा गोरे. उजव्या यष्टीच्या फारसा बाहेरून जाणार आहे. दिशाहीन राहिला आहे. मुनीम ब्रदर्स एक्स्ट्रा रन जास्तीत येत असताना पाहायला मिळाल्यात. व्हाईट बॉल येत असताना पाहायला मिळत आहेत. 20 चेंडू आणि 35ची गरज राहिली आहे. येणारे 2 बॉल सर्वाधिक महत्वाचे आहेत. अजूनही आपण पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ सर्वाधिक महत्वाचा राहील. यावेळेचा बॉल आतमध्ये येणार होता, बस करून आतमध्ये आलाय. अपील तर केली आहे, गोलंदाज इंटरेस्टेड नाही आहे. इनपुट सर्वाधिक महत्वाचं पंच गोलंदाजाची अपील पाहतात. 3 क्षेत्ररक्षकांनी अपील उचलून धरण्याचा प्रयत्न केला होता. मागील झेल जो मात्र मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असणार आहे, जणू काय कैद्यालाच पकडलं होतं विनोद दनावडेनी. फड. यावेळेचा बॉल डाऊन द ग्राउंड केला. क्षेत्ररक्षक नाही आहे, लॉंग बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुढच्याच बॉलवरती गोविंदा गोरेच्या बॅटमधून आला चौकार. गोविंदा गोरे, काय स्ट्रोक आला त्याच्या बॅटमधून. पूर्वार्धामध्ये बॉलिंग हे चांगली केली होती गोविंदा गोरेने. एकंदरीत गोविंदा गोरेच्या माध्यमातून आपण पाहिलं तर जिथे केवळ 6 धावा आणि ज्याच्या नावावरती विकेटी पाहायला मिळाली होती. हा फ्लॅक्स तुम्ही स्क्रीनवरती पाहता. श्री मित्र मंडळाचा फ्लॅक्स फडकत असताना पाहायला मिळतोय. खरं तर या पिंक कलरच्या फ्लॅगमध्ये तोही कुठे ना कुठेतरी हा रंग हरवलेला पाहायला मिळतोय, परंतु हा पताका आता पुन्हा एकदा फडकवत ठेवण्याचा प्रयत्न हा खेम आहे तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळतो. अक्षय सरोदे तिथे सातत्याने गिरट्या घालतोय. त्याचं कारणही असं आहे, तो दुसऱ्याच बॉलवरती बाद झालाय. टीमचा कॅप्टन लवकर आऊट होणं ना डगआउटमधले कोणालाही जास्तीचं पसंत नसतं, कारण कॅप्टन आला की त्याच्या हालचाली जास्त, त्याचा गोंधळ जास्तीचा असतो. कॅप्टन एका ठिकाणी स्वस्थ बसतच नाही मुळात. व कोणताही संघ राहू द्यात, तुम्ही ढेकळेला कदाचित तुम्ही टीमच्या खेमामध्ये पाहाल तर सातत्याने तो जास्तीची हालचाली करतो. 9 मिनिटं होऊन गेलेत. लक्ष वेधन मी फिल्डिंग करणारी टीम प्रभात 9 मिनिटापेक्षा जास्तीचा वेळ तुम्ही 2 षटकासाठी घेतलेला आहात. या मॅचमध्ये सर्वाधिक वेळ गेला आयोजन समिती
मी याकडे लक्ष वेधेन. पूर्वार्धामध्ये 25 मिनिटापेक्षा जास्तीचा वेळ गेला होता आणि त्यामध्ये हॅपी सिंग जो काही पडला त्या कारणास्तव आपण जास्तीचा वेळच गेला. ही मॅच जवळपास प्रभात आता खेळाडूची पेनल्टी नाही, धावांची पेनल्टी बसू शकते. आयोजकांनी कदाचित जर का मेसेज पोचवला तर धावांची पेनल्टी बसेल. सुरेश मुनीम पहिला बॉल ऑन दी टोज, ऑन साईडला, ऑन इज अ हिप, टर्न केला, डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलाय, सिंगल लाटा बॉलमध्ये इथून कन्वर्ट करण्यात येत आहे. 2 धावा आल्या दुहेरीच्या मदतीने. 25 धावा धापलकावरती आहेत विजयासाठी. 17 चेंडू आणि 29ची गरज. 54चा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 17 चेंडू आणि 29ची आवश्यकता राहिली आहे. चांगल्या थीमचा वापर करण्यात आला. चहू बाजूला पिंक कलरची थीम आपण पाहत आहे. खोलातला बॉल डाऊन ग्राउंड केला, मिड ऑफला क्षेत्ररक्षक तैनात. काय वेगाने रन्स कंप्लीट केली आहे. मनीष होते त्या ठिकाणी. बॉल हातामध्ये घेतील, फेकी करतील, तद्भर मात्र वेगाने आपण पाहतोय फलंदाज दर्शनला. दर्शन मैदानाच्या आतमध्ये वेगाने धावत असताना पाहायला मिळालाय. 2 चेंडूमध्ये अद्याप 26 धावा धावलकावरती पाहायला मिळाल्या. या षटकातील 2 चेंडूचा खेळ संपलाय. पिंक कलर खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना तर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं ग्लेन मॅग्राथ याच्या पिंक फाउंडेशनसाठी ओळखला जातो. त्याच्या बायकोचं, त्याच्या पत्नीचं निधन झालं होतं ब्रेस्ट कॅन्सरनी आणि त्याने पिंक फाउंडेशन उभारली. ब्रेस्ट कॅन्सरसाठी जगातील सर्वाधिक मोठी फाउंडेशन त्याने उभारली. खोलातला बॉल इथे मात्र पाहायला मिळाला होता. एक्झॅक्टली काय घडलं या बॉलवरती. पाठीमागे बॉल आढळला मला वाटतं एकंदरीत प्रभात आंबोरेवरती आणि तदनंतर यष्टांवरती आढळलाय. ॲक्शन रिप्ले पहा स्क्रीनवरती. हे सारं काही क्लिअर करण्याचा प्रयत्न रिप्लेमध्ये दाखवण्यात येत आहे. हे साईड अँगल कॅमेरा अँगलने तुम्ही पाहताय. प्रभात आंबोरे हा बॉल पडला होय, प्रभातच्या पायावरती लागला आणि तदनंतर यष्टांवरती. एका क्षणाला प्रभातने अपील केली होती, तदनंतर त्याने बाणावरती आला आणि त्याला त्याची आठवण झाली. पुढचा बॉल खोलातला पुन्हा वाईड यॉर्कर. सातत्याने यॉर्कर कारगर साबित राहिलेत. चला मी आमचे ऑफिशियल्स मच्छिंद्र पाटील सर, त्याच वेळेला अंपायर्स आणि संपूर्ण प्रेक्षक वर्ग, जेवणाचा काउंटर ओपन झालेला आहे. आज मटणाचा बेत आहे. सर्वांचं लक्ष वेधेन. जेवणाचं काउंटर ओपन झालेलं आहे. जेवणाचा आस्वाद करून घ्या. खेळाडूंना मी पहिल्यांदा वेळ लक्ष वेधेन. खेळाडूंनो संपूर्ण संघांचं लक्ष वेधेन. प्रथमतः खेळाडूंना, तदनंतर कॉमेंटेटर, अंपायर. यावेळेचा फटका फसला. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. धावा मिळाल्यात. धावा वेगाने कंप्लीट करण्यात येतात. 2 धावा आल्यात जरूर. तिहेरीचा प्रयत्न 2 कंप्लीट झाल्यात. नारायण कुंभार साहेब FCI कॉन्ट्रॅक्टर नांदेड यांचंही आगमन झालेलं आपण पाहत आहोत. चला बाकीचे संघाचे खेळाडू आहेत जे आता मात्र सामना त्यांचा नाही आहे, त्याने लवकरात लवकर जेवण करून घ्या. आणि ऑफिशियल्स 13 चेंडू आणि 25ची गरज. शेवटचा बॉल या षटकातील लॉफ्टेड ऑन ड्रॉय केलाय. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलं. क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल मिळते. केतन त्या ठिकाणी पाहायला मिळाले. एकेरी धाव आली आहे. विजयासाठी 24ची गरज. 12 चेंडूचा खेळ शेष. 12 चेंडू आणि 24 धावा. स्टॉप वॉच आपण पाहतोय. 14 मिनिटं झाले. प्रभात आंबोरे 3 षटक संपलेत. शेवटचं षटक 6-4. चौथं षटक 6 मिनिटांमध्ये व्हायला हवं. 12 बॉल 24ची गरज. चला घाई करा. पाणी मैदानाच्या आतमध्ये गेलं. ड्रिंक्स ट्रॉली स्वतः प्रितेश राऊत. चला स्टॉप वॉच आपण स्टॉप केलं. पाणी त्वरित घ्या आणि पुढील सामन्याला त्वरित सुरुवात करा. जेवणाचं काउंटर ओपन झालेलं आहे. तेथे मी लक्ष वेधेन. सर्व प्रेक्षक, खेळाडू, मान्यवर, आपल्यासाठी जेवणाची आजच्या दिवशी मटणाचा बेत आहे. 12 बॉल 24ची गरज. हॅलो, सन्माननीय नारायण शेठजी कुंभार, नांदेड, आपला इथे सन्मान करण्यात येत आहे. मी विजय शेठ खानावकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते नारायण शेठ कुंभार साहेब FCI कंपनीचे कॉन्ट्रॅक्टर आहेत, त्यांचा आपल्या शुभ हस्ते सत्कार करायचा आहे.
हॅलो. महाकाळ ग्रुपचा जो स्टँड आहे ना त्याच्या पाठीमागच्या बाजूला जेवणाची व्यवस्था करण्यात आली. आपण त्वरित तिथे अजित नळे यांच्याशी संपर्क साधा. अजित नाळे जेवणाची व्यवस्था करण्यासाठी त्या ठिकाणी. अजित नाळे आपण देखील उपस्थित व्हा. जेवण काउंटर जर का या प्रेक्षक वर्गाला जेवण द्यायचं आहे ना त्यासाठी एकच माणूस तिथे असायला हवा. अजित नाळे बस नामी काफी आहे. कळंबोलीतील अशी व्यक्ती आहे ना अजित नाळे. जेवण वाढण्यासाठी मग खूप साऱ्या कविताही ते ऐकवतात प्रेक्षक वर्गाला. तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत पुन्हा एकदा कळंबोली प्रीमियर लीग या मॅचकडे वळूयात. 12 चेंडू आणि 24ची गरज हा विशेष सन्मान आपण व्यासपीठावरती होत असताना स्क्रीनवरती पाहत आहोत. सामन्याकडे वळतो आहोत आपण. 12 चेंडू आणि 24ची गरज आहे. चला स्टॉपवॉच सुरू झालाय प्रभोआत. आम्ही आपलं लक्ष वेधतोय. पेनल्टी आता मला वाटतं आयोजकांनी वेळेच्या बाबतीत धावांचीच द्यायला हवी. एक खेळाडू आणि त्याच वेळेला एक 2 धावांची पेनल्टी प्रत्येक संघाला देणं गरजेचं आहे. कारण चौथा सामना अजून संपलेला नाही आहे. वेळ पहा 2:15 झालेत. 5 मॅचेस इथून पुढे खेळणं बाकी आहे. धावफलकावरती 30 बनल्यात. विजयासाठी 24ची गरज. हा VIP डाईस तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. स्वतः या स्पर्धेचे जनक स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळत आहेत. विजय शेठ खानावकर साहेब रॉयल मॅन, रॉयल व्यक्तिमत्व ज्यांना तुम्ही पाहत आहे. आणि या विभागाचे परमनंट नगरसेवक सर्वांच्या हृदयातील ताईत युवकांचे प्रेरणा असतात आधारस्तंभ त्यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती हर्षद पवार दाखल झालाय. स्टॉपवॉच थांबलेला नाही आहे. प्रभात वेळ जास्तीचा करतो होतो दादांनो. 5 मॅचेस अजूनही बाकी आहेत. कृपा करून पुढचा चेंडू खोला टाकण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. 11 चेंडू आणि विजयासाठी 24ची गरज. धावफलकावरती धावा जिथे मात्र आपण पाहतो 30 बनल्यात. आणि तिसऱ्या विकेटसाठी 9 चेंडू आणि 12 धावांची भागीदारी झाली आहे. हाफ ट्रॅकर होता आडवा. बाटने ऑन साइडला खेळला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. आणि जो आमच्याशी नडतो ना तो डायरेक्ट दिसतो ढगात. ढगात मारला बॉल. षटकार. दर्शन गोरुले मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. षटकाराला फायनली त्याने कोंडी फोडली. लेफ्ट हँडर बॅटर या मैदानावरती धावा बनवतात. मला तर वाटतं शेजारच्या इमारतीवरतीही बॉल लेफ्ट हँडर बॅटरने मारलेत. आणि अशा परिस्थितीमध्ये इथे दर्शनच्या बॅटमधून षटकार आला. संघाची धावसंख्या 36. 18ची गरज. येणारे 10 बॉल 10 चेंडू आणि 18 धावा. हर्षद पुढचा बॉल घेऊन पुनश्च सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. श्री मित्र मंडळ आनंदही आनंद पाहायला मिळालाय. हा बॉल अवांतर स्वरूपाचा आहे. अतिरिक्त धाव. 17ची गरज राहिली. 10 चेंडू आणि 17 धावा. जेवणाचं काउंटर ओपन झालंय. जेवणासाठी जा परंतु एका लाईन मध्ये तुम्ही जेवण तिथे घ्यायचं आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना ओव्हर द विकेटने गोला टाकला. हेलिकॉप्टर लुक दिला लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल मिळते. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. सेकंड रन वेगाने कंप्लीट झाली. सेकंड रन आल्या. 15ची गरज. दुनिया सामना जिंकण्यासाठी 15ची आवश्यकता राहिली आहे. आमची डीजेची टीम, लाईव्हची टीम, त्याच वेळेला ही गर्दी पहा. जेवणाच्या काउंटरच्या समोरची ही गर्दी पाहायला मिळते. प्रेक्षक वर्गालाही इथे जेवणाची व्यवस्था करण्यात आली. खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून योगेजी वाघ आपण पाहिलं तर मटणाची खमंग मेजबानी आहे. धावफलकावरती धावा एकंदरीत बनल्या त्या 39. 39 ऑन दी बोर्ड आहेत. पुढचा बॉल गोलंदाज हर्षदचा. हा चेंडू बाची लिडिंग एज स्कॉट बिहाइंड विकेट. धक्का क्रमांक 2रा लागलाय. 3रा फलंदाज दर्शन गुरुले देखील बाद.
39 धावा फलकावरती आहेत. 8 बॉल आणि 15ची गरज. 8 चेंडू आणि 15ची आवश्यकता राहिली आहे. किशोर खरात मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतात. उंच पुरा असा बॅटर आहे. बाकफुटला आले, ऑन साईडला केला, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. सिंगल मिळाली. किशोर सेकंड साठी पलटलेत. किशोरला हे 22 यार्डाची खेळपट्टी आहे ना धावण्यासाठी. मला वाटतं 4 ते 5 पावलामध्ये तो ओलांडू शकतो, एवढी त्याची उंची आहे. स्टंप त्याच्या अगदी आपण पाहतो ढोपऱ्या एवढेच वाटतात. त्याची एवढी हाईट पाहायला मिळते. आणि आता पुढचा कार्यक्रम आहे तो 2 फटक्यांचाच राहिला आहे त्याचा, असंच म्हणता येईल. 13ची गरज आहे. 60 चेंडू आणि 13 धावा. किशोर स्ट्रायकर एंडला आपण त्याला पाहत आहोत. खोलातला बॉल होता, वळवला, यष्टिरक्षकाचा भेद. 6 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 13ची गरज राहिली आहे. सामना संपलेला नाही, खूप काय बाकी आहे या मॅचमध्ये. पूजा डायग्नोस्टिक सेंटर हा संघ देखील कमबॅक करेल. 19 मिनिटापेक्षा जास्तीचा वेळ झालाय. 4 षटक संपलेत. प्रभात अंभोरे आम्ही आपलं लक्ष वेधू. शेवटचे षटक अगदी वेळेत पूर्ण होऊ द्यात. 6 बॉल 13ची गरज. पूजा डायग्नोस्टिक सेंटर एका बाजूला तुम्ही पाहताय संघ बांधणी करण्यात आली आहे. अक्षय वाघमारे साहेब यांच्या मालकीचा संघ पाहायला मिळतोय. तर एका बाजूला श्री मित्र मंडळ, राजेजी मोहिते साहेब, गणेशजी खानावकर साहेब आणि कुमारजी जाधव साहेब यांच्या मालकीचा संघ आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. चला स्टॉपवॉच ऑन आहे, थांबलेला नाही आहे. 6 बॉल आणि 13ची गरज. 6 चेंडू आणि 13 धावा. स्वतः संघाचा कर्णधार गोलंदाजी मार्क मध्ये येत असताना पाहायला मिळतोय. पूर्वार्धामध्ये तितकीशी धावांची पूर्तता करू शकलेला नाही प्रभात. केवळ 4 धावा त्याच्या 2 बॉलमध्ये बॅटमधून आलेल्या पाहायला मिळाल्या होत्या. चला थोडीशी घाई व्हायला हवी. सुरेश मुनीम, थोडीशी घाई होऊ द्यात. प्रत्येक खेळाडूचं आम्ही लक्ष वेधतोय. जास्तीचा वेळ खर्च होतोय या सामन्याने. 1 ते 1.5 तासाचा वेळ जवळपास खर्च केलाय आणि जो जायला नको हवा होता. परंतु दुर्भाग्यवश हॅपी सिंगची झालेली दुर्घटना आणि त्या कारणास्तव जास्तीचा वेळ गेलाय. हाफ ट्रॅकर होता, टॉप ऑफ दी बाउन्स आल्यात, कबसला केलाय. चेंडू सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल होईल. धावा मिळतात वेगाने. 2 धावा कंप्लीट झाल्यात. 11ची गरज. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. श्री मित्र मंडळ याचा खेमा अद्याप शांत आहे. बच्चे कंपनी अद्याप सामन्याकडे केवळ आस लावून बसली आहे. श्री मित्र मंडळ LIG सेक्टर 2 21 मिनिटाचा अवधी तुम्ही घेतलेला आहात. गोविंदा गोरेने जर का सामना जिंकून दिला तर 2000 रुपयाचा कॅश प्राइज त्याला देण्यात येईल. इथे खरं तर कॅश ड्रॉप झाली की काय आवाज तर आला होता. सुरेश मुनीमने हा यदा कदाचित झेल नाही तर मॅच सोडली की काय. 11ची गरज. हा सामना सुरेश मुनीमने जर का जिंकून दिला तर खऱ्या अर्थानं या स्पर्धेच्या माध्यमातून SK साऊंड अँड इव्हेंटचे सर्वेसर्वा गोविंदा गोरेने सामना जिंकून दिला तर SK साऊंड अँड इव्हेंटचे सर्वेसर्वा उदयजी पवार यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. श्री मित्र मंडळाचा खेमा पहा किती शांत आहे. स्मशांत शांतता त्यांच्या खेमामध्ये आहे. आडवा बाटणे गोविंदा गोरे पुढच्याच बॉलवरती गोविंदा रे गोविंदा म्हणत असताना त्याने ठोकलाय षटकार. आपला फटका 440चा झटका आणि प्रतिस्पर्ध्याला देईल चटका. षटकार आलाय. 7ची गरज. 3 चेंडू आणि 7 धावा. 3 चेंडू आणि 5ची गरज. षटकार आला. 13 हव्या होत्या. 2 आल्या पहिल्या बॉलवरती. तदनंतर हा षटकार पाहायला मिळाला. 5ची गरज. 3 चेंडू आणि 5ची गरज आहे. स्टॉपवॉच सातत्याने कार्यरत आहे. याकडे आपण लक्ष वेधतोय. मला वाटतं मागील 3 मॅचमध्ये जेवढा आपण या गोष्टीकडे लक्ष वेधलं नाही ना तेवढ्या जास्तीचं या सामन्याकडे लक्ष वेधावं लागतंय. पहिले 3 मॅचेस वेळेत झाले. स्टॉपवॉच चालू आहे किंवा टाईम जातोय असं सांगावंच लागलं नाही कोणत्याही संघाला. परंतु श्री मित्र मंडळ आणि पूजा डायग्नोस्टिक सेंटर हा सामना जसा आला तसा टाईम आणि टाईमच गेलाय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. आणखी एक डॉट बॉल. 2 बॉल 5ची गरज. 2 चेंडू आणि 5 धावा. स्क्रीनवरती तुम्ही एका बाजूला हॅपी सिंगला पाहत होतात
एका बाजूला तुम्ही त्याच वेळेला अक्षय सरोदे होते, संदीप टुबेना तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. हे चिंतेचं वातावरण बनलंय केम्यामध्ये. काहीसा मेसेज पोहोचवण्याचा प्रयत्न संदीप टुबे करत असताना मला मिळतात. संघाचा एक्सपिरियन्स कॅम्पेन आहे. अक्षय सरोदे दिसला नाही या स्क्रीनवरती. पुढचा बॉल, 5ची गरज होती, फटका फसला, चेंड हवेमध्ये, कॅच ड्रॉप. 1 बॉल आणि आता मात्र 4ची गरज. 1 चेंडू आणि 4 धावा. स्ट्रायकर एंडला किशोर खरात, स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतात. 1 बॉल 4ची गरज आहे, परंतु त्यांनी 2 बॉल 12चा सामना जिंकून दिलाय. हेही 1 बॉल 4ची गरज. किशोर खरात या खेळाडूकडे पाहिलं ना तर त्याची देवबोली नेहमी पॉझिटिव्ह पाहायला मिळते. या षटकामध्ये 2 कॅचेस ड्रॉप झाल्यात. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात होता सोम भोसले. यस्टनच्या पाठीमागे सुरेश मुनीमने कॅच सोडलाय. 2 कॅचेस ड्रॉप झाल्या, परंतु अगदी त्याच वेळेला हा सामना महत्वाचा आहे. 1 बॉल 4, हवेचा झोत. एका बाजूला वेगाने सरकलाय. श्री मित्र मंडळ खेम्याच्या दिशेने हवा वेगाने निघाली आहे. 1 बॉल 4 धावा बनवल्या जाणार का? एकच फाईट आणि वातावरण टाईट केलं होतं मागील बॉलवरती गोविंदा गोरेने. कंपल्सरी चेसिंग आहे. वेळेची बंधन आहे. 24 मिनिटं झालेली आहेत. एक क्षेत्ररक्षक 30 सर्कलमध्ये बोलावण्यासाठी काही सेकंद बाकी आहेत. चला घाई करा, घाई करा, वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. 24 मिनिटं आणि 17 सेकंद झाल्यात. शेवटचा बॉल, 1 चेंडू 4ची गरज. यावेळेचा बॉल ऑन साइडला क्षेत्ररक्षक आलाय, परंतु इथे धावा रोखल्या जातील, धावा रोखल्या जाणार आहेत. कंपल्सरी चेसिंग होतं. सामना जिंकला पूजा डायनेक्सिक सेंटर या टीमने ही मॅच इथे जिंकली आहे. एक चित्तथरारक लढत हा सामना इथे जिंकला गेला. चला आपण लक्ष वेधतो आहोत. सामना संपलाय. मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार देण्यात येईल. चला त्वरित आघाडीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये होत्यात. मी लक्ष वेधन. चला बॅटर मैदानाच्या आतमध्ये होत्यात. सचिन कारभार, शहीद भगतसिंग बॅटर त्वरित मैदानाच्या आतमध्ये होत्यात. आणि लाईनअप मध्ये अक्षय सरोदे लाईनअप मध्ये. श्रीमित्र मंडळ नेक्स्ट मॅच मध्ये पेनल्टीज पात्र न होण्यासाठी आता लाईनअप मध्ये हँडचेक करा. मला स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक डोळ्यासमोर येतो. हँडशेक न करणाऱ्या संघाला 2 वर्षाची बंदी होती. सँडी SP इथे हँडशेक करणं बंधनकारक आहे. पुढच्या मॅच मध्ये पेनल्टीज पात्र राहाल. चला आघाडीचे बॅटर शहीद भगतसिंग त्वरित मैदानाच्या आतमध्ये होतात. सचिन कारभार बॅटर त्वरित मैदानाच्या आतमध्ये होतात. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हर्षद पवार राहिला या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा हकदार, ज्याने 8 चेंडूमध्ये 18 धावांची खेळी केली. 3 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. बॉलिंग करताना 1 विकेट देखील त्याच्या नावावरती पाहायला मिळाला. हर्षद पवार या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा हकदार. हर्षद पवार या चला त्वरित. हर्षद पवार चला त्वरित या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार वितरित करण्यात येईल.